भक्त घाव सोसतो घणाचा, तुला प्रसाद मनाचा, भक्त घाव सोसतो घणाचा. राही उपाशी घरी तरीही करतो तुझी वारी, राही उपाशी घरी विठ्ठला रीत तुझी न्यारी. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. लोक येते दर्शना आलो मी भांडया, लोक येते दर्शना आलो मी भांडया. माऱ्या गेल्या वाया, माऱ्या गेल्या वाया, गप्प कारे विठुराया. मागणे मांडले किती विठ्ठला रीत तुझी न्यारी, राही उपाशी घरी विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल विठ्ठला. भेटू पुन्हा संध्याकाळी कीर्तनाला भेटू. हो हो हो. हा हा. अगं विठ्ठल 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 विठ्ठल. काय मामा काय गडबडीत? ऑलिम्पिकची रेस का पोलीसची केस? अरे बाबा मंदिरात चाललोय, उशीर झाला तर पांडुरंग रागवल. हो काय गडबड आहे? अरे असं नाही, आरतीच्या आधी हजर राहायची सवयच आहे आणि त्यात उशीर झालाय तो तुझ्या मामीमुळं. कशी काय मामीची तब्येत आता? निवांत आहे. आता ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे आणि त्यात काल डॉक्टरनं सांगितलं की कोलेस्ट्रॉल पण वाढले आणि त्यात थायरॉइड पण आहे. बाकी निवांत आहे. आता आणखी काय वाईट व्हायचं राहिले मामा तिचं? अरे पण ती जिवंत आहे, हे काय कमी आहे का? अरे पण हे जगणं आहे का मामा? अहो किती वर्ष मी बघायला लागलो तुम्ही कामधाम सोडून दिवस रात्र टाळ मृदंग कुटीत बसलेले असता. अरे बाबा आता विठ्ठलच तिला वाचविल बघ. ते विठ्ठलानं स्वप्नात येऊन कधी तुम्हाला सांगितलं मामी कधी बरी होणार ती? अरे काय तोंडाला येईल तो बरळतोयस? काय वाईट बोललो त्याच्यात? आता तो तुमच्याशी बोलणारच नाही म्हणा, तो सुद्धा पैसेवाल्याशीच बोलतो. माणसाचाच गुण लागलाय त्याला. अरे 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 बाबा तुझ्या पापात मला घेऊ नको. अरे तो विठ्ठल कोपला ना तर धोब्याचं कुत्र करील तुला. आता तरी काय अवस्था आहे मामा माझी? बाहेर पैसे मिळत नाही आणि घरात बायको पैशाशिवाय बोलत नाही. अरे पण तुझी बायको तुझा संसार तरी सांभाळतीये, मग माझ्यासारखं नाही ना. आणि पोरग म्हणशील तर किती गुन्हे आहे र. अरे हाय त्यात समाधान मानावं आणि विठ्ठलाचं नाव घ्यावं मुखी. मग अहो मामा त्या रखमीमुळे मी त्या विठ्ठलाच्या नादाला लागलोय ना. वारी येऊनच आलोय मी आता. आणि काय करतोय ते विठ्ठल? चांगलं गावाकडे शेती करीत होतो, दुष्काळामुळे आत्महत्येची पाळी आली. आत्महत्या केली नाही, म्हणलं शहरात जाऊ. शहरात आलो करतो काय, ह्याचा डबा पोचो त्याचा डबा पोचो. आणि तो विठ्ठल काय करतोय? कमरेवर हात ठेवून बघत बसलाय नुसता. गाढवा पुढे गायली गीता आणि म्हणतो कालचा गोंधळ बारा. पण तुला सांगतो एक दिस अशी वेळ येईल की तुझाही विश्वास बसल बघ. चल निघतो मी. मामा थांबा, वारीला गेलतो, प्रसाद घ्या आणि मामीला पण द्या थोडा. हो दे. हा दे दे लवकर दे. हे घ्या बताशी. पांडुरंग 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 पांडुरंग. देवा पांडुरंगा, ही लोक तुझी भक्ती भीतीमुळे करायला लागलेत रे. यांच्या मनात भक्ती नाही, भीती आहे भीती. अरे बाबा तू कसला भगवान? तू तर डॉन आहेस, डॉन.
पांडुरंग हरी वासुदेव हरी. हे धर प्रसाद वारीचा. काय आज शाळेत नाही गेलास? फादर, तुम्ही काहीतरी विसरलात. काय? तुम्हाला सांगितलं होतं ना जाताना याच्या फीची व्यवस्था करून जा म्हणून, पण नाही. बाजीराव गेले तोंडवर करून वारीला. घरात आले आले किरकिर कर नकोस. आणि बाजीराव म्हणायला हायच मी तसा राजबिंडा, म्हणून काय स्वतःला मस्तानी समजू नको. अगं त्या मस्तानीनं पान खाल्लं तर पिंग दिसायची, तुला तर डांबर गिळावं लागन. लाज नाही म्हणा आणि कुणी काही म्हणा. कोणाची फी भरायला दिडकी नाही आणि हे बाजीराव चालले मस्तानीची स्वप्न बघायला. हे बघा याच्या फीच काहीतरी करा, नाही तर मी माझ्या इटूला घेऊन चालली माझ्या माहेरी. तुला जायचं तर जा, विठ्याला नाही घेऊन जायचा. शेवटी विठ्या माझ्या कष्टाचं फळ आहे. पाय कसं गोल गरगरीत फळ आहे. तुझ्या बापाने हुंड्यात नाही दिला. माझ्या बापाचं नाव घ्यायचं काम नाही या. काय घेऊ नका. कोल्ड्रिंक मध्ये पाव बुडवून खायचा. पाव बुडव्या भिकार बंबून हातात चंपू. काय दिलं का मला? काय दिलं? लग्नात नादर सायकल कुणी दिली होती? नादर सायकल? सायकलीला स्टँड नाही, कुठं टेकवायची म्हणलं तर खांब नाही तर भीतड पाहावं लागतंय. आणि घड्याळ दिलं होतं ते कसलं? रॅडोचं. रॅडोच? अगं रेडिओ घेतला त्याच्यावर फ्री घड्याळ मिळालंय. रेडिओ ठेवला स्वतःकडे ठेवून सासऱ्याने. घड्याळ दिलंय मला उलट्या काट्याचं. तरी म्हणलं लग्नानंतर टाइम कसा फिरला आपला? टाइम तुमचा नाही, टाइम माझा फिरला तुमच्याशी लग्न करून. चांगलं आत्याचं पोरग आलं होतं सांगून मला. करायचं ना मग आत्याचं पोरग. घेणं देणं आड्याण्याच्या खिशाला 2-2 पिणं. 2 तोंडात हाना पण मला लीडर म्हणा, लीडर म्हणा, लीडर म्हणा. थुत्र विठ्ठला, बघतोयस ना कसा छळवाद मांडलाय तो माझा. देवा, तू जर नीट बघत असशील तर तुला कळल कुणी कुणाचा छळ मांडलाय. पण शेवटी तू तिचीच बाजू घेणार म्हणा. उंदराला मांजर साक्ष. खबरदार, माझ्या इठ्ठलाला काय बोलायचं नाही. त्याच्यामुळे आज आपला संसार चांगला चाललाय, कळलं? वा वा, चांगलं चाललं तर देवामुळं आणि वाईट चाललं तर पती देवामुळं. गप्प बसा, फालतूची बडबड बंद करा आणि पोराच्या फीचं काय ते बघा. विठ्ठलाला सांग ना तुझ्या. वारीला तुम्ही गेले होते ना, मग सांगायचं होतं. आणि काय हो, याचा बाप कोण आहे? तुम्ही की इठ्ठल? अरे मी तर ह्याचा बाप आहे, तो तर सगळ्या जगाचा बाप आहे ना. तुला सांगतो रखमे, म्हणूनच मी वारीत गेलो होतो. वारीत सगळे लोक विठ्ठलाचं गुणगान गुणगान करीत होते. हा येता पठ्ठ्या कडाकड 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 भांडत होता मनातल्या मनात. अहो हळू बोला, कोणी जर ऐकलं ना तर चांगलं फटकावतील तुम्हाला. विठ्ठला, माझ्या नवऱ्याचं काही चुकलं असेल तर माफ कर त्याला. रखमे, मला पटलं. अगं देव मला माफ करणार आणि आपल्या पोराची फी सुद्धा भरणार. आज मला पटलं, वर्ण का होईना देव थोडीशी मदत करतो आपल्याला. आता फक्त त्याच्या चरणी लीन व्हायचं. म्हणजे अगं नवरा एवढा वन करीत बाहेर ना आलाय, चहा बिया पाचशील का नाही त्याला? वय, वय. जा चहा कर पटकन, जा जा. देवा, हे डबा. अरे बाबा, गावाकडे रस मिळतो ना तसा रस इथं मिळत नाही. इथं मुंबईत पिवळा रस मिळतो, त्यात साखर ना आलं पिंगुळीनी प्यावा लागतो रस. असं म्हणताय वय? आम्ही का सकाळी शिर रस प्यायचो गाटा 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 या कदमात. आणि मग तीच कळशी घेऊन पांदीला जायचं. अरे बाबा, उकळत्या गुळाच्या खाणीत आहे ना दाणे टाकले ना की तयार होती की पट्टी शेंगदाण्याची. अरे भाऊ, अहो तुम्ही ते वारीला गाणं म्हणलं ना, लय भारी, लय झाक. काय लय भारी भांडतोय. देवाच्या गाण्यात मी देवाची भांडतोय. तात्या, माझ्या पर्सनल मॅटर मध्ये पडायचं नाही. एक तर माझ्या कामाची खूप तंतन असते. वर्दे साहेबाला टायमात डबा लागतो. द्या डबे पटापट. कोण तंतन बघा. अरे आपल्याला आणीतला सगळ्यात सुखी माणूस यो. कायच सुखी? धावपळ करतोय, मरमर करतोय, तेव्हा कुठं हातात तोंडाची गाठ पडते. हरिभाऊंना वस्तीची उंची लाईन मिळाली आपल्या वर्धे साहेबांची. तर आपण रोज मरतो इथं विरार पासून चर्चगेट पर्यंत डबे घेऊन. आणि हा लेखाचा डबे उचलतो तर डायरेक्ट एसी ऑफिस. आणि माझ्या नशिबात सरकारी ऑफिस. अरे तिथली लोक एवढी भारी. अरे स्वतःचा डबा लवकर आपल्याला कसा मिळेल म्हणून पैसे देते. अरे मग ते चांगलंय ना तात्या. काय चांगलंय? अरे बाबा, पुढच्या वारी विठ्ठलाला तोंड दाखवायचंय. झालं ते खूप झालं. ठेविले अनंत तैसेचे रावे,
चित्ती असू द्यावे समाधान. जयाचे चित्ती समाधान तयाचे थांबले मार्गक्रमण. अरे चला. काय हरी हा? जय हरी. चला चला कामाला. गजर हरी नामाचा झेंडा रोविला, गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. चला 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 निघाल. हो हरिभाऊ चला की लवकर. हा चला चला आलोच. हा या या, पुढं या. व्हा, आलोच मागणं. निशंक हो निर्भय मनारे प्रचंड स्वामी बा पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे निवड काय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. अन्य विना नका घेई परलोकी त्याला. उगाची भीतोसी हे बळवतो एवढी स्वामी शक्ती पाहिजे. आज मला पटलं वर्ण का होईना देव थोडीशी मदत करतो आपल्याला. See, Mr. Wagmare, I can understand your problem, but rules are rules. नाही नाही मी Fees have to be paid on time. Please, पुढच्या वेळी असं करू नका. फी वेळच्या वेळी द्यायला पाहिजे. नाही माझी इच्छा असते पण माझ्या बायकोवर आणि देवावर आहे ना ते सगळं. बायकोवर नाही कसं आहे मॅडम, जोपर्यंत जगामध्ये देव आहे आणि देवासमोर साठवणारे आहे तोपर्यंत देव हसत राहतो. पण एकदा साठवणाऱ्याची पाठ फिरली की जेव्हा घटवणारा ते देवासमोरून लांबवतो तेव्हा देव बघतच राहतो. पण जोपर्यंत जगात साठवणारा आणि घटवणारा आहे तोपर्यंत शाळेची फी वेळच्या वेळी दिली जाईल मॅडम. काय तुम्ही बोललात मला काही कळलं नाही. मलाही कळलं नाही पण फी आली ना मॅडम. जय हरी. येतो. लेट मी हॅव युअर अटेन्शन प्लीज माय डिअर टीम. तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची. मागच्या वर्षी आपण फार्मामधनं बेबी प्रॉडक्ट्स मध्ये यशस्वी शिरकाव केला आणि इन दॅट व्हेंचर आपण 45% ची ग्रोथ केलेली आहे. चीअर्स. अँड द सक्सेस क्रेडिट गोज टू ऑल माय फायटर्स राईट फ्रॉम दामू काका हू स्टँडिंग बिहाइंड देअर, माय ऑल मार्केटिंग टीम and my all creative team. Let's cheer up. And one more bigger cherry on the top. सगळ्यांना बोनस. 2 months salary. आणि येत्या संडेला आपण संध्याकाळी बीच पार्टी ठेवलेली आहे. Have fun. Work hard. Okay? लई जबऱ्या फायदा झाला दामू काका. सगळे जीव काढू काढू टाळ्या वाजवायला लागले का. कंपनीला लय फायदा झाला. होय. साहेबांनी 2 महिन्याचा पगार बोनस म्हणून डिक्लेअर करून टाकलाय. वा वा वा. वर्दे साहेब म्हणजे देव माणूस. काही म्हणा. देव माणूस म्हणजे देव माणूसच हो. अहो माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नाला मी फक्त बाप म्हणून कन्यादान केलं. बर. अहो सगळा खर्च त्यांनीच केला. काय माणूस आहे. वा क्या वा बात वा आहे. याला म्हणतात लाईफ. पैसा पण इज्जत पण. नाही तर आमची लाईफ का ना धड चांगली लाईफ ना धड चांगली वाईफ. मोठेपणाचा आवा आणि घरी सनकाडीचा दिवा. काय आमची तारा सांगायची. बडा घर पोकळ वासन वारा जाई भासा भासा. भिकार बंबून हातात चंबू. सांगत बसलो तर रात्र सरायची नाही. येतो मी दामू का. या 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 भेटू. हो जरूर हाय, हाय, जरूर. हाय. कुठे आहात. अगं तुझ्या हृदयात आहे मी. खोट डोकावून बघ ना. नाही आहात तुम्ही माझ्या हृदयात. अगं बाई बायको आहेस तू माझी. तुझ्याशी खोटं कशाला बोलेन मी. यू आर माय स्वीट चेरी. किती स्वीट. जास्त स्वीट बरं नाही. चल डायबिटीज होतो. चल लिफ्ट आली. बाय बाय. नक्की घरीच येत आहे ना. अगं पंखा असते तर उडत आलो असतो ग. बाय बाय. अरे हेल्थ मिनिस्टरचा फोन. हेलो हेलो स्वीटहार्ट. मेरा बाबू, मेरा बच्चा, मेरा सोना. हाउ आर यू. अरे सोनिया डार्लिंग, ज्याच्या आयुष्यात तू आहेस त्याला काय कमी आहे.
खरंच बोलतोय ना तू? Of course, darling. अच्छा ये बता, मी चांगली मराठी बोलले ना? एकदम परफेक्ट. हे बघ, तू जर अशीच प्रॅक्टिस करत राहिलीस ना तर लवकर मराठी शिकशील. अभी तो सिर्फ समझना शुरू किया है, बाद में बोलने भी लगूंगी. ये सब तुम्हारा प्यार है डार्लिंग. अच्छा ये बता, तुम हमारे मीटिंग पॉइंट पे कब आ रहे हो? आता घरी जातो, बायकोला झोपेची गोळी देतो आणि तुझ्याकडे येतो. बाय. चलो. वा 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 वा, काय नशीब आहे, काय नशीब आहे. आहा, यांच्या नशिबात टायर पण, स्टिपनी पण. एवढं प्रेम करणारी बायको, एवढं प्रेम करणारी प्रेयसी. देवा, सगळे तुझेच लेकर आहेत ना, मग असा तुझा भाव कशामुळं? हॅलो, एक मिनिट. हॅलो. काय हो, कुठे उलटलात? कुठे म्हणजे वर्दे साहेबांच्या ऑफिस मध्ये. हा, आणि ते डब्याचं काय? डबे द्यायलाच येतो मी, रिकामा टाइमपास करायला येत नाही, कामात असतो मी. आपली पाय धूळ घराला कधी लागू देत आहे मालक? तू 1000 पर्यंत मोज, तवर मी घरी धडपडतोच. आणि 1000 पर्यंत मोजून तुम्ही नाही आलात तर मग 2000 पर्यंत मोज. आता रातच्याला याच घरी. काय एखाद्याचं नशीब असतं. वा वा वा, यांच्या नशिबात स्ट्रॉबेरी पण, चेरी पण, आणि आमच्या नशिबात नारळ, देव सुद्धा खवाट. इनफ, आता नाही राहायचं या घरामध्ये मला. आपण आता ग्रँडमाच्या घरी जायचं, माझ्या आईकडं. कायमचं नका तिच्याकडं. ग्रँडमाच्या घरी जुना टीव्ही आहे, त्याचा पण पिक्चर ट्यूब आजी सारखाच वीक आहे. असू दे, मला कंटाळा आला या डेली सोपचा. चला हरिभाऊ, मला नाही तर फादरला सोडून. अरे तुझ्या फादरनं लाच सोडली, त्याचं काय? त्यानं चोरी केलीये पैशाची. आय नो दॅट मॉम. व्हॉट? तुला माहिती होतं? तरी पण अशा बॅड कामामध्ये तू सपोर्ट केलास तुझ्या फादरला? अरे काय एवढ्या रात्रीचे जागेच अजून मायले कर. काय सुटकेसच घ्यावं लागेल गाड्या नवीन. काय दशा झाली त्या बॅगची? इथं संसाराची दशा झालीये माझ्या, त्याचं काय? ए तू चल बाहेर हो, तुझ्या फादरशी पर्सनल डिस्कशन करायचंय मला. हो बाहेर चल. काय ते पर्सनल असेल ते माझ्या समोरच डिस्कस करा, आणि प्रॉपर्टीचं डिस्कशन असेल तर माझ्या समोरच झालं पाहिजे. आफ्टर ऑल आय एम युअर ओनली नॉमिनी. याला म्हणते इंग्रजी. काय म्हणायला लागलाय तो? प्रॉपर्टी ठेवली तुझ्या बापानं, घरात हाय तेच पुरं पडा ना याला. काय बोलायला लागलीस लेकरासमोर? काय अर्थ याला? मला ते पैसे पाहिजे जे तुम्ही देवासमोरच्या डब्यातून चोरले. मी चोरले? अगं ह्यो तुझ्या विठोबा जर तोंडाला मला याने पैसे घेतले तर मी मान्य करतो. होय, काय अर्थ याला? काही बोलायचं उगाच. देवाच्या डब्यातले 5000 काढून वर तोंड वर करून सांगताय मी घेतलेच नाही. 5000 कुठे होते देवाच्या डबड्यात? 1200 रुपये होते. आत्ता कसं बोलले? देवाच्या डब्यातले पैसे चोरी करताना लाज नाही वाटत? अगं त्या विठूचे पैसे ह्या विठूसाठी वापरले तर काय बिघडलं का? हे बघा, तुमच्या पापामध्ये त्याला भागीदार करू नका, किडे पडतील किडे. हद्द झाली देवा. लोक हजारो कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करते, तुला गंडे घालते, धुळफेक करते, पळून जाते, परागांदा होते, ते तुझ्या समोरचे पैसे लेकराच्या फी साठी वापरणारा गरीब माणूस तेवढा दिसतो. काय चुकलं? मीच का सापडतो तुला बरं? हे बघा, देव नेहमी खऱ्याच्या बाजूने असतो, चोराच्या नाही. म्हणजे मॉम, देव तुझ्या पण बाजूनी नाही, कारण तू रोज सकाळी फादरच्या खिशातून पैसे चोरतेस. शाबास रे माझं टरबूज. बोलला बघ, बोलला. तो विठोबा नाही, हा विठोबा बोलला त्याच्या तोंडून. तुला देऊ का ठेवून एकच? कशाला लेकराला मारायला लागली? खरं तर बोलला ना त्यो. तुमच्या खिशातले पैसे काढून मी काय मजा नाही मारत. सगळे पैसे जमा करून आपला संसारच रेटते ना. अगं रखमी, मी तरी वेगळं काय केलं? ते तुझ्या देवासमोरचे पैसे लेकराच्या फी साठी वापरले. आणखी काय? हे बघ, मी तुला माफ केलं. तू माझी चूक विसरून जा. विषय संपला. काय विषय संपला बिंपला नाही. त्या देवाकडचे पैसे पहिला टाका पुढ्यात. थीफ कुठले? किती वाजले? बॉम्बा बॉम्ब काय करते? लोक येऊन काय म्हणते? सगळ्या जगाला मी ओरडून सांगेन माझा नवरा थीफ आहे म्हणून. त्याच्यापेक्षा हातावर गोंधून घे ना, मेरा नवरा चोर है.
हातावर कशाला, कपाळावरच गोंदते ना. मेरा नवरा थीफ है. काही गोंदायची गरज नाही. व्याजा सकट तुझ्या देवाचे पैसे परत करीन. माझा इट्टल काय तुम्हाला सावकार वाटला तुमच्याकडून व्याज घ्यायला? जेवढे चोरलेत ना तेवढे फेडा, नंतरच माझा चेहरा बघा. अगर रखमे कोणी डोक्यात अशी राग घालून घेत का? एवढ्या रात्री बेरात्री बॅग भरून कोणी निघून जात का? कुठं जाशील एवढ्या रात्री? बरं मी कुठं बी जात नाहीये, हा? तुम्ही जाताय. पहिला पैसे आणायचे आणि मग घरात यायचं, कळलं? गेट लॉस्ट. याला काय अर्थ आहे? बायको आहे का कायदाशी नाही? काय आमचं चुकलंय? असं काय चुकीचा वागलो मी? देवाचे पैसे चांगल्याच कामासाठी वापरत होतो ना. बरं आहे पांडुरंगा, अशी बायको दिली आम्हाला. थांब तुलाच विचारतो आता. माझ्या वाटले तुला माझी अशी हालत बघून? अरे मी काय दिवार मधले अमिताभ सारखा आलोय असं समजू नको. त्याचा प्रॉब्लेम मल्टिप्लेक्स सारखा आहे, आमचा तंबूतल्या सारखा आहे. त्यानं कधी तुझ्या समोर मस्तक झुकवलं नाही, पण मी मात्र दरवर्षी न चुकता तुझी वारी करतो. तुझ्याशी भांडत असलो तरी तुझं अस्तित्व मान्य करतो. तू साऱ्या जगाचा पोशिंदा आणि मी बायकोचा मिंदा असे. थंडी वाऱ्याचं मला घराबाहेर काढलेलं आहे. आणि आमचं थोडीच त्या वर्देसारखं, त्याच्याकडे बायको पण आहे मैत्रीण पण आहे. बायकोनी काढलं तर मैत्रिणीकडे गेला असता. आम्ही काय करणार? आम्ही इथं झक मारणार. आणि चूक काय माझी? तुझ्यासाठी जमवलेले पैसे मी पोराच्या फी साठी वापरले. ही हवं ते प्रत्येकाला का नाही मिळत? तू काय बोलणार आहेस म्हणा? शेवटी तू दगड आहेस, दगड. कमरेवर हात ठेवलेलं पाषाणाचं शिल्प. अरे एवढा मी तुझा इन्सल्ट केला, लाज काज का होईना तू समोर आला असतास का नाही माझ्या? पण एक लक्षात ठेव, माझा नाही रखमाचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तिच्या तुझ्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको, एवढं सांगून ठेवतोय तुला. हरी, हे हरी, कोण आहेस तू? एवढ्या बिंबीच्या देठापासून ओरडत होतास माझ्या नावानं, आता मलाच विचारतोस कोण आहे मी? म्हणजे साक्षात तू विठ्ठल आहेस? का विश्वास नाही? विश्वास बसायचा 10% तरी चान्स आहे का? कुठं ते सावळं गोजीरवानं रूप आणि कुठं हा चेहरा. लोकांच्या चेहऱ्यावर दाढी असते, तुझ्या दाढीत चेहरा आहे. असं आहे तुमचं. मंदिरात मला मूर्त रूप कोणी दिलं? तुम्ही. मी निर्गुण निराकार, तुम्ही जसं पाहाल तसाच मी दिसणार. बाळकृष्णाच्या रूपानं पुंडलिकाला भेटलो. माझं भक्त सेना नावी तसं रूप घेऊन मी राजदरबारात काम केलं. जरी सोबत गात गात जात्यावर पीठ दळलं. जशी तुमची दृष्टी तसाच मी दिसणार. दृष्टांताचं कौतुक नको सांगू मला. माझ्या आयुष्यातले संकट कधी संपणार ते सांग. तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायलाच तर मी आलोय. तुझा हाच प्रश्न आहे ना की मी सगळ्यांना सगळी सुख का दिली नाही? तेच तर म्हणायला लागलोय मी. एखाद्याला हागवण लागेपर्यंत खायला देतो आणि एखाद्याला भुकीने पोट शिळ उठतो. गरीब श्रीमंती असा भेद कशामुळे करतोस? गरीब श्रीमंत भेद तुम्ही केला. जन्माला येताना सगळे सारखेच जन्माला येतात. त्यांच्या देहावर गरीब श्रीमंतीचे आभरे तुम्ही चढवता. पण हे आभरे चढवले कोणी? काहींच्या नशिबी आभरे आणि काहींच्या नशिबी लखतर. असं का? तू गल्लत करतोयस. नशिबाला कर्तृत्वाची जोड लागते. कर्तृत्वशून्य माणसानं माझ्याकडनं अपेक्षा तरी का धरावी? ज्याचं कर्म चांगलं त्याला भरभरून मिळणार. तुमच्या पूर्वजन्मीचं कर्म या जन्मीचं प्राक्तन असतं. कशाचा पूर्वजन्म? जे काय असं ती या जन्मातच क्लिअर करणार असशील तर बोल. तुझा आतताईपणाच तुझा एक दिवस घात करणार आहे. जोपर्यंत तुझा संयम वाढत नाही तोपर्यंत तू कधीच सुखी होऊ शकणार नाहीस. संयम? काय बोलतोयस देवा? गल्लीतल्या नगरसेवकासारखं भाषण नको देऊ. त्या वर्देच्याकडे बघ. गाड्या, बंगले, बायको, प्रियसी सगळी सुख पायाशी लोळण घेत आहेत. ते काय समज त्याच्याकडे संयम आहे म्हणून? मी जे पाहू शकतो ते तुला दिसत नाही. त्या वर्देचं काही सांगू नको. जे आहे तेच खरंय. पैसा असला की माणसाच्या आयुष्यातलं दुःख बाद होऊन जातं एकदम. म्हणजे तुला वर्देसारखं आयुष्य मिळालं तर तू सुखी होशील. यस, आय विल डू इट. अरे तुला इंग्रजी कळत नाही नाही का? जरा सांग बरं, कशी असते तुझी इंग्रजी? जाऊ दे देवा.
युगे 28 तू विटेवर उभा आहेस. ही भाषा शिकता शिकता 29वा युग येईन आणि ह्या भाषेचाच तुला वीट येईन. हीच ना ती पुस्तिका. देवा, हीच डिक्शनरी. पण ही पाठ करणं म्हणजे तोंडचा खेळ नाहीये. Man and God are one another's supreme necessity. Man needs God for his highest transcendental realization. God needs man for him to manifest on earth totally, divinely and supremely. ते आहे म्हणा. I know you won't understand what I talk. तू मराठीतच बोल. तशी तुमची ती काय मराठी अस्मिता वगैरे आहेच. तुला कसं आयुष्य जगायचंय? मला वर्धेचं आयुष्य जगायचंय. मी असं केलं तर तू आनंदाने जगशील. अत्यानंदाने. पण एक गोष्ट लक्षात ठेव. पुन्हा अट आहेच का तुझी? तुझं म्हणजे सरकारी नोकरी सारखं झालंय. शिपायाला 50,000, क्लार्कला 1 लाख. अरे बाप, म्हणजे वर्धेचं आयुष्य केवढ्याला पडन मला? माझी एवढीच अट आहे की वर्धेचं आयुष्य तू एकटाच जगणार. म्हणजे रखमा आणि विटू तुझ्या बरोबर नसतील. त्यांना का नको? कारण ते त्यांच्या आयुष्यात समाधानी आहेत. अडचण तुझी आहे ना, तुझा हवं तिथं. मी पाहिन काय करायचं त्यांचं. तुझा विवेक आणि चेहरा जरी तोच असला तरी लोकांना तू वर्धे म्हणूनच दिसणार. असं कुठं होत असतं का? काही ठेपा लावतो तू. मग कसं सांगू? तू समोर येणार माणूस सारा ओळखतोस तू? आमचे बस्ती मामा आहेत. बायको दाम्याने मारायला टेकली. पोरीचं वय कापणीला आलेल्या पिकासारखं वाढत चाललंय. दुनिया भराचा प्रॉब्लेम आहे, पण तोंडात सतत तुझं नाव. काय मामा, बरं आहे ना? पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठलाच्या कृपेने सगळं नीट चाललंय. पण दादा, मी ओळखलं नाही तुम्हाला. मी हरी. काय गांजा बिंजा पिलात की काय मामा? पांडुरंग पांडुरंग. दादा, तुम्ही मला ओळखता पण मी तुम्हाला ओळखलं नाही. देवा, ही काय भानगड आहे आता? आता तू हरी राहिलेला नाहीयेस, वर्धे झालेस. म्हणून तू जगासाठी अनोळखी आहेस. मामा, मी खरंच हरी नाहीये. पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा, यांना बरं कर. सगळं नीट होईल, काळजी करू नका. पांडुरंग पांडुरंग मामा, पांडुरंग मी भ्रमिष्ट झालोय. तुझ्यातला हरी आता त्यालाच काय, कोणालाच दिसणार नाही. तुलाही काही आठवणार नाही. जग वर्धेचं आयुष्य. तथास्तु. सर कधी लेट होत नाही. आज कसे काय लेट झाले? हे पहा आले सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा बसा. बोला मोरे, काय म्हणताय? सर आपल्या नाडकर्णीने चाळीतल्या अध्यक्षालाच कन्व्हिन्स केले. व्हेरी गुड. सगळे चाळकरी चाळ सोडायला तयार आहेत. सर पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोरे. येस सर. सगळ्या चाळकऱ्यांचं पुनर्वसन अतिशय व्यवस्थित झालं पाहिजे. येस. कोणावरही जोर जबरदस्ती करायची नाही. येस सर. सर, इन्कम टॅक्सची नोटीस आली आपल्याला. कुलकर्णी सीए तुम्ही आहात. सगळ्याच गोष्टी मीच बघायच्या असतील तर मग तुमचा काय उपयोग आहे? ओके सर. यू हँडल इट. इट इज नॉट अ बिग डील. ओके सर. सर, ते फॉर्च्यून कंपनीचे शेअर्स घ्यायला सांगितले होते ते होम मिनिस्टर साहेबांचा फोन आहे. अर्जंट असेल. थँक्स फॉर युअर ॲडवाइस. हॅलो माय स्वीटी पाय. फोन का उचलत नव्हतात माझा? मीटिंग मध्ये होतो. मग संपली का मीटिंग? नो, इट्स स्टील गोइंग ऑन. मग आता फोन उचलला तर मग आधी का उचलत नव्हतात? मीन्स? अरे व्हॉट रबिश. इम्पॉर्टंट मीटिंग चालू आहे माझी. म्हणजे मी इम्पॉर्टंट नाहीये?
अगं असं कसं करेन मी, असं कसं म्हणतेस तू? बरं यापुढे तुझा फोन वाजायच्या आधी उचलत जाईन मी. ओके? खोटारडे. बरं नाश्ता केलात? यस. कसा झाला होता उपमा? उपमा फॅन्टॅस्टिक डिलिशियस झाला होता उपमा. किती खोटं बोलता ना तुम्ही. डब्यात उपमा नाही पोहे होते. तुम्ही डबा उघडूनही बघितला नाही ना. तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये. नाही नाही असं कसं म्हणतेस तू? अगं तुझ्या प्रेमाला उपमा नाही म्हणून मी हे बोललो. खरंच? आता मला सांग खरंच काय होतं डब्यात? कम ऑन कम ऑन. पराठे आणि ऑमलेट. वाव ऑमलेट नक्की खाईन मी. येस. मला असं का वाटतंय तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय म्हणून? अगं कुठे काय म्हणजे मी ओके ओके मी खरं बोलतोय हे तुला पटण्यासाठी मी काय केलं पाहिजे? जस्ट टेल मी. 10 मिनिटाला घरी या. ओके 10 मिनिटात? अगं ऑफिस पासून आपल्या घरचा ड्राईव्ह 30 मिनिट्सचा आहे. 10 मिनिट्स मध्ये कसं पॉसिबल आहे? मला माहित नाही. तुम्हाला जर तुमची बायको जिवंत बघायची असेल ना तर तुम्ही 10व्या मिनिटाला घरी या, नाहीतर 11व्या मिनिटाला उशीर झालेला असेल. नाही 10 मिनिट्स. ओ माझं कोट. सॉरी गाईज आय हॅव टू रश अर्जंटली. आय मीन हरी. सर मिनिस्ट्रीत काही प्रॉब्लेम? येस होम मिनिस्टरशी अर्जंट मीटिंग ठरली आहे मोरे. आय हॅव टू गो. सर मोरे यू आर मॅनेजर ऑफ वर्दे इंडस्ट्रीज. काही डिसिजन्स तुम्ही स्वतःच्या स्वतः घ्यायला शिका. प्रत्येक गोष्ट मला विचारून करू नका. आय मीन हरी. चला कम ऑन पटकन. अहो सर सर पाहिलं हे असं आहे. हो ना. म्हणजे निर्णय तुम्ही घ्या. हो म्हणजे काही चूक झाली की खापर आपल्या डोक्यावर फोडायचं आणि काही चांगलं झालं की क्रेडिट यांना. याला म्हणतात बॉस. कुलकर्णी बॉस वर्दे साहेब नाहीत, आपण आहोत. हो ते आहेच म्हणा. कंपनी आपण चालवतो म्हणून निर्णय सुद्धा आपलेच चालणार. हो ते बरोबर आहे. बोलवा बाबूला बोलवा. हो मॅनेजर साहेब. शीतल शीतल ओ माय गॉड आय कांट बिलीव्ह दिस. काय केलंस हे शीतल? काय केलंस? हाफ एन आवरचा ड्राईव्ह 15 मिनिट्स मध्ये कव्हर केला मी. एवढा आताताईपणा कशासाठी केला शीतल? आता मी जगून काय करू? शीतल ओ माय गॉड थँक यू गॉड. अगं किती घाबरलो होतो मी. मला वाटलं आता जगून काय उपयोग आहे. असं जर असतं तर मी बेडवर पडलेलं बघून लगेच तुमचा जीव जायला हवा होता. शीतल डॉक्टरने जर तुला डेड घोषित केलं असतं तर माझं काय झालं असतं? म्हणजे तुम्ही माझ्या मरणाची वाट पाहताय? हाऊ कॅन यू से दॅट? तुझ्या काळजीपोटीच धावत पळत आलो ना शीतल. कशाला? शीतल मेलीये की नाही हे पाहायला? हाऊ कॅन यू से दिस? कांट यू सी माय लव्ह? काही नाही, सतत खोटं बोलत असता तुम्ही. शीतल अगं खोटं हे खरं असतं जे खोट्यापेक्षाही खरं असतं आणि खऱ्याला मरण नसतं. म्हणून माझं खरं तुला खोटं वाटत असतं. म्हणजे अगं म्हणजे मी काही इतर प्रियकरांसारखा नवऱ्यांसारखा तुझ्याशी वागतो का? मी काही खोटं बोलतो का? हवेतल्या गप्पा मारतो का? मी आकाशातले तारे तोडीन तुझ्यासाठी मी चंद्र आणीन असलं काही बोलतो का? मी किती प्रॅक्टिकली बोलतो तुझ्याशी. तुला पिझ्झा आणून देतो, तुला बर्गर आणून देतो, तुला जुहू चौपाटीला नेऊन पाणी पाजतो. काय? दॅट काय तुला आवडतं ना ते काय ते? पाणीपुरी. शीतल लॉंग ड्राईव्ह वर जाऊ आपण. चौपाटीला जाऊ, खूप पाणीपुऱ्या खाऊ, खूप, आणि मग वाळूत असं घर बांधू, मोडू. तुला आवडतं? मग आपण किल्ला बनवायचा, पुन्हा मोडायचा, किल्ला बनवायचा, पुन्हा मोडायचा. नंतर तो हवालदार येऊन आपल्याला हकलेपर्यंत आपण हेच करायचं. तुमचं खरंच किती प्रेम आहे माझ्यावर. आय लव्ह यू. I love you too.
वर्धे साहेब नमस्कार. कोण तू? मला ओळखलं नाही? मी हरी, तुमचा डबेवाला. पण आता भूक नाहीये मला. नाही, मी आपलं सहज म्हणून थांबवलं तुम्हाला. बाकी मजा आहे तुमची. हा, तिथे चेरी, इथे स्ट्रॉबेरी. माइंड युअर टंग. तुझं काय घेणं देणं आहे? सांभाळून वरते पाऊल आकडे टाकू नका, पुढे खूप गडबड होईल. व्हॉट रमेश, कसली गडबड? अहो, कृष्णाला सुद्धा रुक्मिणी आणि सत्यभामाच्या भांडणात स्वतःची सोन्यानं तुला करावी लागली होती, आणि त्यात सुद्धा कृष्णाला त्यावर भक्ती करणाऱ्या रुक्मिणीनं जिंकलं होतं. तरी बरं दोन्ही त्याच्या लग्नाच्या बायका होत्या. तुमचं कसं व्हायचं? मी मॅनिप्युलेट करीन सगळं. तुझा फुकटचा सल्ला नकोय मला. बरं राहिलं, पण ती इन्कम टॅक्सची नोटीस आली, तिचं काय? त्या बस्तीची जागा खाली करायला तुम्ही तुमच्या मॅनेजरला सांगितलं, त्याचं काय? आणि शेअर मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीवर वाटेल तसे पैसे लावताय तुम्ही. बघा सावध राहा, नाही तर खूप मोठी गडबड होणार आहे. तू काय हेरगिरी करतोयस का माझी? चला सांभाळा. कानडा येतो या यंगेश कवरेज नाही कधी रे केळा काढून कमा तुझी तू मीटिंग करून घे बाई, तू मीटिंग करून घे. तुझा मोबाईल चार्जिंग करून घे. तुझा मोबाईल चार्जिंग करून घे. माझ्या चार्जरनी चार्जिंग करून घे. आपण पहिल्यांदा मराठीत आयटम सॉन्ग करत आहात, काय भावना आपल्या मनातल्या? It was great working. मुझे बहुत मजा आया. My song is such nice song. इतना मजा आएगा आप लोगों को, आप लोग खुद डांस करने लगोगे. My team is so supportive. I'm very happy. आपण हिंदी इंडस्ट्री मधून डायरेक्ट मराठीमध्ये? मी मराठी आहे. मी मराठी बोलायला शिकत आहे. बहुत जल्द बहुत अच्छी मराठी सीख लूंगी. और मराठी में इतने डिफरेंट रोल एक्सपेरिमेंट होते हैं. I'm enjoying my work, loving it. मॅडम, मग तुम्ही लग्न पण मराठी माणसाशी करणार का? खूप छान आयडिया, राईट? काहीतरी प्रोग्रेस बद्दल विचारा, काही नवीन अपकमिंग प्रोजेक्ट्स बद्दल विचारा, पर्सनल प्रश्न काय विचारा. अहो सर, पण लग्न सुद्धा पण हा एक बिग प्रोजेक्टच आहे. राईट. आम्हाला लेट होतोय. काही महत्वाचं असेल तर प्लीज. यांचं नाव काय मॅम? मिस्टर मी गुलाबराव मोगरेकर, मॅडमचा हार्डकोर फॅन आहे. मॅडम तर अख्खी फुलांची बागच घेऊन फिरताय तर. झाले प्रश्न? चला चला, कम ऑन मॅडम. बाय प्लीज. थँक्यू व्हेरी मच. बाय, सी यू. चला मॅडम. माझा मोबाईल चॅटिंग करून दे.
काय या पत्रकारांना ना दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायची सवय असते ना. तो सच ही तो कह रहे थे. गलत क्या है? गलत क्या है डार्लिंग, मेरी बीवी को पता चल गया ना तो माहित नाही माझ्यावर काय आफत ओढवेल ते. तो उसको डिवोर्स दे दो ना. डिवोर्स म्हणायला खूप सोपं आहे. बायको समोर डिवोर्स म्हणताना सुद्धा किती माझं काय होईल मला याचा विचार सुद्धा करवत नाही. तो ये सब पहले सोचना चाहिए था. डार्लिंग, मैंने पहले सोच लिया होता, लेकिन जैसे मैंने तुम्हें देखा, तुम्हारा चेहरा, तुम्हारा रूप, तुम्हारी आंखों में मेरे सब ये विचार घुल मिल गए, समा गए. ओहो. बाद में वो होठों पे आए ही नहीं. अच्छा. टोटल फिल्मी डायलॉग्स, वो भी फिल्म स्टार के सामने. यस डार्लिंग, यू आर अ रेयर कॉम्बिनेशन, ब्यूटी एंड ब्रेन. Oh baby, you love me so much. Yes, I love you. एक चीज चाहिए. बोलो. तुम्हारा नाम मेरे नाम के साथ जोड़ दो. ऐसा कुछ भी मत बोलो. किती उदाहरण आहेत आपल्या समोर. श्रीदेवी, माधुरी, करिश्मा. लग्न झालं आणि करिअर. कळलं? म्हणून सोनिया, पहिला फोकस करिअर वर. कळलं? हो. पहले करिअर, नाउ कम नियर. कम नियर. तुम मेरे बारे में कितना सोचते हो. हाँ. हॅलो. अरे मोरे साहेब, तुम्ही चिंता करू नका. मी सगळं झोपडपट्टीवाल्यांना सांभाळून टाकेन. सेट तर करावंच लागणार बाबू. झोपड़पट्टी सेट करने मेरे पास एक खतरनाक आइडिया है. क्या? मैं पूरा झोपड़पट्टी को आग लगा डालेगा. अरे किसी को पता भी नहीं चलेगा. और एक बार आग लग गया ना तो वो लोग जाएगा किधर है? सीधे तुम्हारे पास ही अपना तुम्हारा कीमत में अपना जगह देने को तैयार हो जाएगा. बाबू, जितके पैसे जास्त मिळणार आहे ते आपल्यालाच मिळणार आहे, ते लक्षात ठेव. अरे बस काय मोरे साहेब, असं काय? हा, ठेव ठेव. मी आज बघा ना काय बनवलंय. वा वा. नाही नाही नाही, एक सेकंड. हे आधी खाऊन बघा. Oh my ना. नाही नाही एक मिनिट. हे खा. हे फारच छान झालंय. तुम्ही हे टेस्ट केलं नाही, हे खा ना आधी. एक मिनिट. तू आधी ठरव आणि सांग मी काय खायचं, म्हणजे मी खाईन स्वीटी पाय. सगळं मीच बनवलंय ना, काही खा. मी सोनम पवार. आजच्या आता या सेगमेंट मध्ये आपण भेटणार आहोत हिंदी फिल्म इंडस्ट्री मधील फेमस आयटम गर्ल सोनियाला. आयटम सॉन्ग करून मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये धमाल उडवली आहे. फक्त एक प्रश्न मॅडम, आपण पहिल्यांदा मराठी आयटम सॉन्ग करत आहात, काय भावना आपल्या मनात? इट वॉज ग्रेट वर्किंग. मुझे बहुत मजा आया. मला पाणी आण. मला पाणी आण. नाही ज्यूस ने ऍसिडिटी होते. मला पाणी घेऊन पटकन. पाणी. काही नवीन अपकमिंग प्रोजेक्ट्स बद्दल विचारा. पर्सनल काय विचारत बसलाय प्रश्न? आपण हिंदी इंडस्ट्री मधून डायरेक्ट मराठी मध्ये. हे मी काय बघतोय? मी मराठी आहे. हे मी काय बघतीये? ओ वाव, सेम माझ्यासारखा माणूस असं कसं असेल? शीतल, अगं आपल्या चेहऱ्यासारखी 7 माणसं जगात असतात हे मी ऐकलं होतं. आय एम मेस्मराइज्ड. खूप छान आयडिया. राईट. जस्ट अ मोमेंट. हॅलो मोरे. नाही तू आधी हातातलं काम ठेव इडियट. माझं खूप महत्वाचं काम आहे. नाही माझ्या जीवन मरणाचा प्रश्न ऐकून घे. नाही आता माझ्या समोर टीव्ही चालू आहे. टीव्हीवर एक कार्यक्रम लागलाय. समोर काय झालंय की माझ्यासारखा सेम दिसणारा एक माणूस आहे. नाही म्हणजे मला कमाल याची वाटली की दाढी सुद्धा त्याने माझ्यासारखी ठेवली आहे. नाही कपडे माकडासारखे आहेत त्याचे. मी असले कपडे घालत नाही. मी नेहमी सूट पीठ. नाही तो कोण माणूस आहे तो शोध. अरे याच्यामुळे एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. ती मला डिवोर्स देऊ शकते. ट्राय टू अंडरस्टँड. आणि नो हे होतं आयटम गर्ल. युजलेस. सोबत मी आशिष भोसले. न्यूज आजची. वाट लागली असती माझी. तुझ्या शूटिंगच्या नादात माझ्या बायकोने मलाच शूट केलं असतं. पर हुआ क्या है? अगं आज तुझा टीव्हीवर इंटरव्ह्यू झाला आणि त्यात नापास मी झालो. पण झाला काय ते तर सांगा. अगं तू आणि मी मिळून जो इंटरव्ह्यू दिला होता ना मीडियाला, तो आज टीव्हीवर दाखवत होते. आणि माझी बायको मला प्रेमाने खाऊ घालत होती. आणि अचानक तुझा चेहरा,
तुझ्या शेजारी मी उभा, माझी धडधड वाटली, हृदय बंद पडेल की काय असं वाटलं. आणि अचानक मलाच माझा गोड आवाज आला. मी गुलाबराव मोगरेकर. बाल बाल बच गया मैं सोनिया, नहीं तो एक बाल भी नहीं बचता था सर पे मेरे. किती घाबरताय तुम्ही तुमच्या बायकोला? तू तिला भेटली नाहीस म्हणून तू असं बोलतीयस. मला विचार, मी घरात किती घाबरत घाबरत जगतो. ती कधी येईल आणि कधी काय करेल त्याचा नेमच नाही. इसे कहते हैं दोन बायका आणि फजती ऐका. अगं पण तिच्या अशा अघोरी प्रेमामुळे एखाद दिवशी माझा जीव जाईल. सोनिया, मला बऱ्याचदा असं वाटतं की आपण पेट्रोलच्या टँकवर बसलोय. एनी टाइम ब्लास्ट होईल आणि मी व्हॅनिश होईल. अरे पिझ्झा मागवला होता, काय टायमिंग वर येतात ना. बायको, तू इथे? शट अप! काय मूर्ख समजलात का तुम्ही मला? गुलाबराव मोगरेकर काय? आणि जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात आणि या 7 माणसांना अशी माकडासारखी दाढी असते. काय वाटलं काय हो तुम्हाला? म्हणायची तर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. काही नाही, सगळं खोटं. सगळे पुरुष एकसारखे असतात. जिथे मिळेल ना तिथे शेण खातात. नाही, शेणाबद्दल नंतर बोलू शीतल. आपण आधी इथे शांतपणे बसून बोलू. नाही, तुम्ही आता काही बोलूच नका. काय गए सटवे, बाजार बसवे. ए माइंड योर टंग. जरूर तुझ में कोई कमी होगी जो आज मेरे पीछे पागल हो गया है. भटक भवानी मेरी, माझ्या नवऱ्याच्या लाल गोटी कुत्री सारखे मागे लागली. कुत्री बस कर. चल चल निकल मेरे घर से और हमारी जिंदगी से. कोणाच्या जिंदगी से गा? माझा नवरा है तो. ए नवरा नवरी क्या लगा रखा है? कल से मेरा होगा, ठीक है? आता माझा नवरा आहे. मेरा है, मेरा है, माझा है, माझा है. कुणाचा आहे ते ऐकून तरी घ्या. बस. माझा नवरा आहे. मेरा है, माझा है. मैं आखिरी बार बोल रही हूँ, मेरा है. सांगितलं ना माझा नवरा आहे म्हणून. मैंने कहा ना मेरा है, मेरा है, मेरा है, मेरा है. इनकम टॅक्स रेड काम बंद करा. मिस्टर वर्धे कहाँ है? चला फटाफट मोबाईल काढून घ्या सगळ्यांचे. दार बंद ठेवा, ते कोणी इथून जाणार नाही. इन्कम टॅक्स रेड आहे. मिस्टर वर्धेला पाठवा. मिस्टर वर्धे कुठे आहेत? माझी कंप्लेंट घ्या आधी. माझी कंप्लेंट घ्या. बसा तुम्ही, बसा. बैठिए प्लीज, बैठिए. मी इंडस्ट्रियलिस्ट मिस्टर वर्धेंची बायको, हक्काची. And I am life of पाय. निरूपाय. काय? आपको तो पता होना चाहिए, मैं हीरोइन हूँ. मेकअपच्या थरावर थर लावून कुठल्या थराला पोहोचलीये माहितीये? ए थरथरी, खुद का पति तो संभालता नहीं है. भिखारियों से बदतर जिंदगी है इसकी. वैसे मैं फिल्मों में काम करती हूँ. माय नेम इज सोनिया. आपको कौन नहीं पहचानता? तुम्ही जास्त फेमस आयटम गर्ल. करेक्ट. और मिस्टर मधुकर तावडी. कशाला निवडताय? तुम्ही मधुकर दळ. मधुकर दळवी. हा तेच ते. तुम्ही मला नुसतं मधुकर म्हणा किंवा मधु असं म्हणा. मिस्टर मधु, प्लीज राईट माय कंप्लेंट. आधी माझी तक्रार नोंदवून घ्यायची. मी हक्काची बायको आहे त्यांची. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? इंडस्ट्रियलिस्ट मिस्टर वर्धे बद्दल. हे बघा, एकीने बोला. आमच्यामध्ये एकी होणं शक्य नाही. एक्सक्यूज मी मिस्टर मधु सर. तुम्ही ना मधु सर म्हणू नका हो. दिवसभर ड्युटी करायची ना मला. अहो तिनं सर म्हटलं म्हणून झाडावर काय सरसर चढताय? झाडावर चढणारे कोण असतात माहितीये ना? माकडं. सॉरी मॅडम, पण त्याचं काय आहे, एक सेलिब्रिटी असलेले तक्रारदार हँडल करायची सवय नाही ना मला. त्यामुळे जरा. यू टेक माय कंप्लेंट फर्स्ट, ओके? मी मराठीत बोलतीये, त्यामुळे माझी कंप्लेंट आधी घ्यायची, कळलं? कंप्लेंट मराठीत द्या किंवा हिंदीत द्या,
पण एका वेळी एकेनच बोलायचं. माझी कंप्लेंट आधी लिहून मेरा complaint लिखिए. अगं माझी कंप्लेंट आधी सांगितली ना. माझी कंप्लेंट लिहून घ्या. माझी घ्या. माझा हक्क जास्त आहे. मेरा आणि काही complaint complaint लिखिए. सांगितली. मेरा माझी आधी complaint लिहून लिखिए. घ्या. काय साहेब? लेडी कॉन्स्टेबल बोलवा. साहेब लेडी कॉन्स्टेबल नाहीये, आलीच नाहीये. मला गप्पा बसा खाली. नाहीतर दोघींना मी लॉकअप मध्ये टाके ना. मला असं वाटतं तुमच्या सिनियर ऑफिसरला सांगून तुमचे कान टोचायला हवे. तुमचं बरोबर आहे, तुम्ही बोला. तर काय झालं? तुम्ही दोघी बरोबर बोलताय. तुम्ही वर्देना दाखवून द्या नारी शक्ती आणि नारी एकता क्या होती आहे. अजून किती जणींची आयुष्य बर्बाद केली असतील या माणसाने काय माहिती. कोण वाचतोय? साहेब साहेब साहेब. हा दामू काका. इन्कम टॅक्स वाल्या लोकांनी आपल्या ऑफिसवर रेड केली आहे सर. एक काम करा, मी हा आता मोबाईल नंबर बंद करून ठेवतोय. मी नटराज हॉटेलला जातोय. तिथल्या रूम मध्ये थांबलेला असेल. मला जे काही कळवायचं असेल ना त्या रूम मधल्या नंबरवर फोन करून कळवा. ओके ओके बरं साहेब बरं. नटराज हॉटेलला चल. किसने लगाई थी? साहब आग मेरे लगे. साहब वो वर्दे साहब के बोलने में साहब. कौन वर्दे? साहब वो इंडस्ट्रियलिस्ट है ना, बहुत बड़ा आदमी. प्रसिद्ध उद्योगपती श्रीहरी वर्दे यांचे वस्त्रहरण. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार श्रीहरी वर्दे यांच्या उद्योग साम्राज्याला सुरुंग लागला आहे. सौ शीतल वर्दे यांनी मानसिक छळाची तर सुप्रसिद्ध आयटम गन कटिंग दे ना. यांनी बलात्काराची केस केली आहे. मुकुंद नगर येथील झोपडपट्टीला लागलेल्या आगीमध्ये श्री वर्दे यांचा हात असल्याची कबुली कुख्यात गुंड बाबू याने दिली. सर आताच टीव्हीवरती फ्लॅश न्यूज पाहिली. आपल्या मॅडमनी आणि कुणीतरी सोनिया मॅडमनी तुमच्यावर केस केली आणि बाबू नावाचा गुंड त्याला पोलिसांनी पकडलंय आणि त्यांनी पोलिसांना कबुली जबाब दिलाय की तुम्ही त्याला सांगितलं की झोपडपट्टीत आग लाव म्हणून आणि पोलीस पकड वॉरंट घेऊन तुम्हाला शोधताय. झोपडपट्टीत आग लावतो काय? ऐकांची लबडी घालू. लबडी केली वर्दे सर, एक बॅड न्यूज आहे. पोलीस आलेत, ते तुमच्याबद्दल चौकशी करत होते. हॅलो, ऐकताय ना वर्दे सर? आणि त्यांना तुमच्या रूमकडे निघाले. मी आत्महत्या करतोय. मला त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही. पण मी गेल्यानंतर माझ्या पॅन्टच्या खिशातल्या माझ्या मोबाईल मध्ये मी एक मेसेज टाईप केलाय. तो सगळ्यांना दाखवा म्हणजे सगळ्यांना कळेल मी निर्दोष आहे. गुड बाय.
आणि एकदम वर कसं आलो? असला विचार करतोयस? आपण कोण? जगलास वर्धेचं आयुष्य. काय म्हणाला होतास तू? पैसे असल्यावर सगळी सुख विकत घेता येतात. नाही नाही, थोडी गडबड झाली म्हणा. पण काय सगळं मॅनेज करता येतं. म्हणजे मीडियाकडं किंवा अधिकाऱ्यांकडे पैशाचं पाकिट दिलं तर मॅनेज झालं असतं, सगळं मॅनिप्युलेट झालं असतं. मग आता मध्येच डाव सोडून आयुष्य संपवायला निघाला होतास? हा म्हणजे थोडस. जर तू उत्तम मॅनिप्युलेशन करू शकतोस तर तू हरी डबेवाला म्हणून बरा हे कबूल करतोस की? पण कसं आहे देवा, तू माझ्याशी बरोबर नाही वागलेला आहेस. मला तू वर्दी केलंस खरं, पण हरीची बुद्धी का नाही दिलीस? परतच आहे का तुला पुन्हा तुझ्या पूर्व आयुष्यात? नको नको देवा, ते डबेवाल्याचं आयुष्य नको पुन्हा. अरे लोकांचे डबे पोचवता पोचवता आयुष्य डब घायला येत रे. ऐशी जिंदगी काय कामाची आहे? कसं आहे देवा, स्वतःच्या कल्याणाबरोबरच दुसऱ्याचंही कल्याण करता आलं पाहिजे. पैशांपेक्षा आनंद महत्वाचा, तो देता आणि घेता आला पाहिजे. काय बरोबर बोलतोय मी? तू हे सगळं मला का सांगतोयस? तुझा हेतू तुझ्या तोंडूनच स्पष्ट होऊ दे. म्हणजे देवा, मला काय वाटतं देवा, मला की नाही फक्त पैसा असून उपयोगाचा नाही हे लक्षात आलंय. त्याच्या बरोबर ना पावर पाहिजे, पावर. देवा मला मंत्री बनव एखादा, म्हणजे माझ्याकडे पैसा पण असेल आणि पावर पण असेल. मॅनिप्युलेशनला फुल चान्स. मंत्री व्हायचे तुला? हाँ. बहुत सही जिंदगी मांगी है तुमने. टचवुड, तू बहुत ही पहुंचा हुआ खिलाड़ी है. मंत्री को दो ही चीज हजम होती है, आराम और हराम. बोल, कुठलं खातं पाहिजे तुला? देवा खातं म्हणलं की मला किराण्याच्या दुकानावरच उधारीच खातं आठवतं. पण देवा मला कृषी मंत्र्याचं खातं दे. मला शेतकऱ्यांचं भलं करायचं, गावातल्या लोकांचं भलं करायचं. कोण कोण कृषी मंत्री झाले ठाऊक आहे का तुला? हो. खरंच तू कल्याण करशील लोकांचं? करीन देवा, नक्की करीन. मला दिसतंय तू काय करणार आहेस ते. पण देवा मला दोन्हीकडचं आयुष्य नीट आठवलं पाहिजे. म्हणजे मला हे दोन्ही आयुष्य बॅलन्स करता येते, नीट मॅनेज करता येते. स्वार्थाचं भूत तुझ्या मानकुटीवर बसलंय. वर्तमान काळ तर तुला उपभोगायचंच आहे, पण भूतकाळावरची पकडही तुला ढिली पडू द्यायची नाहीये. त्यामुळे तुझे भविष्य काय हे दिसतंय मला. ठीक आहे, तथा असतो. कुठे आहेस तू? आज आपल्या गावचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री माननीय हरिश्चंद्रजी जाधव यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. तरी गावकऱ्यांनी त्यांच्या टाळीच्या गजरात स्वागत करावं. हरिश्चंद्र जाधव यांचा, हरिश्चंद्र जाधव यांचा, हरिश्चंद्र जाधव यांचा, हरिश्चंद्र जाधव यांचा, हरिश्चंद्र जाधव यांचा. आपणनी हार देऊन मंत्र्यांचं स्वागत करावे. आज या खराबवाडीच्या सगळ्या ग्रामस्थांसमोर बोलत असताना मला मनापासून आनंद होत आहे. एसी केबिन मध्ये बसून ग्रामीण भागातल्या समस्या समजणार नाही असं समजणारा मी मंत्री आहे. आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागल, त्याची समस्या मी स्वतःहून सोडवणार आहे. आपल्या गावच्या या खराबवाडीच्या नैऋत्येला मोठं धरण बांधून आपण गावातल्या पाण्याची समस्या कायमची संपवणार आहे. एवढंच नाही तर त्या धरणावर एक वीज प्रकल्प उभा करून गावाला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचंही मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलण्याच्या विचारात आहे. तोही प्रकल्प लवकरच मार्गी लागेल याची मी तुम्हाला खात्री देतो. दिवसभर नांगर हातात धरून उन्हा तानात राबणारे शेतकरी बांधव पाहिले की माझं मन कसं भरून येतं. अशा वेळी मी असं ठरवलं, एकाही शेतात यापुढे नांगर दिसता कामा नये, माणूस बैल जोडी हाकताना दिसता कामा नये. मी स्वतः सर्वांना ट्रॅक्टर उपलब्ध करून देईल नांगरटीसाठी, प्रत्येक शेतकऱ्याला. शेतकऱ्यांना बी बियाणं खत याचा तुटवडा जाणवणार नाही, याची टंचाई भासणार नाही, याची काळजी मी स्वतः घेईन. असं वाटतंय की आपल्या मुखातून प्रत्यक्ष हरीच बोलतोय. आज तुमची पावलं या जमिनीला लागली, आम्ही धन्य झालो, धन्य झालो. अहो तुम्ही माझ्या वडिलांसारखे. माझे वडील सुद्धा शेतात राबायचे उन्हातानामध्ये.
तुम्हाला बघून मला त्यांचीच आठवण झाली. तुमच्यासारख्या सगळ्यांची सेवा करून मला राजकारणातला श्रावण बाळ व्हायचंय. आणि बाबा आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत या शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाही तोवर मी एक वेळचं जेवण जेवीन. आणि ज्या दिवशी तुमचे सगळे प्रश्न सुटतील त्या दिवशी या गावात आपण मोठा भंडारा करू. हरिश्चंद्र जाधव यांचा, 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 हरिश्चंद्र जाधव यांचा. हॅट्सऑफ सर तुम्हाला. आजपर्यंत एवढे मंत्री बघितले मी, पण तुमच्यासारखा दिलदार माणूस नाही बघितला. नाही म्हणजे एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा मंत्री होतो काय, आणि तो गरीब लोकांसाठी एवढ्या मोठमोठ्या योजना राबवतो. खरंच तुम्हाला हॅट्सऑफ. जास्त गोड बोलू नकोस माझ्याबद्दल, ऍसिडिटी होईल मला. तू समजतो तसा देव माणूस असणं ही अंधश्रद्धा आहे. कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायला मंत्री नाही झालो मी. सरकारी तिजोरीतला पैसा लोकांपर्यंत पोहोचवणं ही तर आम्हाली झाली ना. हे म्हणजे कसं झालं, चर्चगेटला एसी केबिन मध्ये बसलेल्या माणसाला ठाण्याहून डबा आला की त्यानं बायकोचं कौतुक करायचं, पण त्या डबा आणणाऱ्याला मग काय मिळणार कळलं. 50 कोटीचा दुष्काळ निधी आलेला आहे. आता या गरिबांच्या भांडवलावर मी माझं घर भरणार कळलं. आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना कशाला पाहिजे ट्रॅक्टर. ट्रॅक्टरच्या पहिल्या गिअर मध्ये शेत संपतं, मग उरलेले ट्रॅक्टरने काय घर उडवायचे त्यांचे कळलं. कागदोपत्री ट्रॅक्टर आलेले दाखवायचे. 40 कोटी माझ्या बायकोच्या नावावर ट्रान्सफर करायचे बँकेत. हे उद्याच ट्रान्सफर करतो वहिनी साहेबांच्या नावावर. पण सर ते बी बियाण्यांचं दात करून पोट भरायला काय भिकारी वाटलो का मी. बी बियाणं व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचवा कळलं. बरोबर. कारण आज पेरलं की 5 वर्षांनी उगवणार आहे कळलं. ओके सर. सर ते धरणाच्या कॉन्ट्रॅक्टरचं आमचे मेवणे विश्वासराव आहे. तुम्ही मजा करा. हो साहेब. साहेब अशीच कृपादृष्टी राहू द्या. नाही म्हणजे बाकीचे सगळं आम्ही बघूच. काय शेवटी धरणात पाणी आणलं तर लोकांना थोडीच मिळणार आहे. तुमच्या बियर कंपन्यांकडेच वळणार आहे ते. बियर कंपनीकडेच वळणार. ड्रायव्हर साहेब तुम्ही गाडी जर ह्या अंगाला वळवा. नाही म्हणजे माझा आणि विश्वासरावचं आत्ताच बोललं झालं. तुमच्या सेवेसाठी जे तयारी केली त्यांनी. हा साहेब आलेत. काय मेवणे. हा बरं आहे ना. हो छान एकदम. बसा. हा मानलं दाजी तुम्हाला मानलं. जिकडे तिकडे शेतकऱ्याचा देव म्हणून तुमचा उदो उदो होतोय. हे कसं झालं माहितीये, आंधळा मागतोय एक आणि देव देतो 2 अशी गत झाली आहे तुमची. कुठं कमी पडला नाहीत तुम्ही. एकदम छान. कौतुक करावं तेवढं थोडं. नाही कौतुकाचा भाग सोडा मेवणे. कसं असतं, मंत्रीपद म्हणजे दोधारी तलवार असते. कधी घात होईल त्याचा नेम नाही. आता हे सगळं आपण जमवत आणलं कशामुळं, आपल्या मॅन्युप्युलेटिंग स्किल मुळे. सावध राहावं लागतं, बारीक नजरेने सगळं पाहावं लागतं. धरणाचं कॉन्ट्रॅक्ट आता तुम्हाला देतोय. पाऊस पडाल पैशाचा. त्या पावसाच्या पाण्यात तुमचाही वाटा आहे की. 150 कोटी सँक्शन करतोय मी. त्यातले माझे किती. आता बघा 130 कोटी धरणात गेले. उरले 20. त्यातले 10 तुमचे 10 माझे. कमी करी कमी. 150 कोटी मध्ये 140 कोटी माझे, 10 कोटी तुमचे. आणि ते धरण नाही म्हणजे ते कसं बांधणार. बी बियाणाचं करणार आहे ना आपण त्यांच्यासाठी. त्यांचं भलं होणारच. दाजी मानलं तुम्हाला. नाही खरंच शेतकऱ्यांचा देव म्हणतात ते खोटं नाही तुम्हाला. कसंही विश्वासराव, नेत्याकडे शिक्षण नसलं तरी चालतं, पण हे असं डोकं मात्र पाहिजेच. त्याशिवाय घोटाळे कसे पचवता येतील. सत्तेमध्ये असताना घोटाळे करणं ही फार अवघड गोष्ट नसते, पण घोटाळा उघडकीला आला की ते मॅन्युप्युलेट करता आलं पाहिजे. मॅन्युप्युलेशनचं स्किल पाहिजे सत्ताधीशामध्ये. आणि त्यात तुमचं डोकं कॉम्प्युटर पेक्षा फास्ट चालतं. बरं काय आता गप्पाच मारत बसणार आहेत का काही श्रमपरिहाराचं आहे केलंय. सगळी सोय केली आहे तुमची.
हे काय अजून जागीच आहेस तू? पिणं वाढलंय तुमचं. एवढा उशीर? बाहेर काम असतात मला, गोट्या खेळायला जात नाही मी. चला जेवायला वाटते. नाही नाही, जेवून आलोय मी. तू जेवून घेऊन झोप. कोण आहे रे तिथे? काय जास्त चढली आहे का? दारूच्या अंमलाखाली तुझं आयुष्य ज्याच्या अंमलाखाली आहे त्यालाच विसरलंस? अरे वा बाप देवा, तुला कसं विसरेन? तू म्हणाला होतास ना तू शेतकऱ्यांचं भलं करणार, असं त्यांना फसवून. शेतकरी जन्माला येऊनच फसतो. अवकाळी पाऊस, बी बियाणं, खत, कीटकनाशक, आडते, दलाल, सावकार सगळे लुटतच असतात त्याला. मी पण लुटतोय, पण मी देतो पण ना काहीतरी. घर वाऱ्यावर सोडून समाजकार्य नाही करायचं मला. एकदा का रखमा आणि विठूची सोय झाली की मग मला कोणाचीच गरज नाही, तुझी पण गरज पडणार नाही. अरे धड स्वतःच्या पायावर उभं राहून दाखव. 2 नावावर पाय ठेवून पैलतीर गाठायचा प्रयत्न करतोस. हे बघ, या वेळेला काही चूक होणार नाही. इस बार सब वेल सेट अँड नाउ डोंट डिस्टर्ब मी प्लीज. मला त्रास देऊ नकोस. तुझ्या एंट्रीच्या लाईटने डोळे दिपतायत माझे. नक्की जाऊ मी? प्लीज लिव्ह मी अलोन. घराला कुलूप? फादर, मला पण सायकल पाहिजे. माझ्या सर्व मित्रांकडे सायकल आहे. अरे सायकल साधी नाही, तुला चांगली स्पोर्ट्सची सायकल घेऊ. किती झाले रे? नमस्कार. राम राम. नमस्कार. हा, मंगळसूत्र आहे? चांगलं दाखवा. हे 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 एवढं खास नाही. एवढं खास नाही. हा, हे घ्या. हे हे दाखवा. हो, भारी ना? हे चांगलं आहे. हे देऊन टाका, देऊन टाका. केवढ्याचं आहे? बोला पटकन. फक्त 70,500. 70,000 आहे होय? हो. घेऊ नंतर मग काय होय? घ्यायचंच नव्हतं तर आणलं कशा पायी? काय विठ्या, मजा आली ना? पाणीपुरी किती खातो रे? सकाळी व्हायची परेशानी. कोण आहेस तू? हरी, काय वेडा समजतोस का मला? माझ्यासारखा दिसतोस म्हणून माझ्या बायको पोरांना फसवशील? हसतोस काय?
कृषी मंत्र्याची गरज तिथे विधानसभेत, पण यांनाही हरीची गरज आहे, त्याचं काय? ती मी पूर्ण करतोय. वा वा देवा, तुम्ही तर यांचं विश्वच बदलून टाकलं. नवीन मंगळसूत्र, नवीन सायकल. सामान्य गरजा आहेत त्या, पण समाधान बघ त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांच्या सामान्य गरजेप्रमाणे सुख सुद्धा सामान्यच दिलंच त्यांना. द्यायचंच होतं तर सायकल ऐवजी स्पोर्ट्स बाईक द्यायची होती, मंगळसूत्राऐवजी हिऱ्याचा नेकलेस द्यायचा. हो, पण हा कष्टाचा पैसा आहे. डबे वाटूनचे पैसे मिळाले, त्यातूनच मी हे सगळं केलं. काही चमत्कार नाही केला. ते जाऊ दे, तू इथे काय आलायस ते आधी सांग. त्यांची खूप आठवण आली म्हणून आलो. ते सुखी आहेत त्यांच्या हरी बरोबर. तू नाही, मी आहे त्यांचा हरी. आता बघ त्यांचं विश्व कसं बदलत होतं. दोन्ही बाजू सांभाळशील? हो, आता तुम्ही जा. रखुमाई तुमची वाट बघत असेल. हे बघा, सांगितलेली कामं वेळच्या वेळी करा. आणि हे बघा, साहेब जर रागवले तर मला बोलायचं नाही परत, कळलं? चला फोन ठेवा. हा, कुणाला आमच्या भडकण्याची धमकी देताय? नाही साहेब, काय दगडखेड महाविद्यालयाच्या संचालकाशी बोलत होतो. आज दुपारी 4 वाजता विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला जायचं आहे आपल्याला. बर. आणि त्या नवीन बंगल्याच्या वास्तुप्रवेशाचा मुहूर्त काढून घ्या. हो, करतो ना साहेब. आणि हो, शहापूर जवळचं 150 कोटीचं फार्म हाऊसचं प्रपोजल आहे ना, ते काय मोहरकर साहेब घेऊन आले होते. त्याचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? घ्यायचं ते. आमच्या बायकोच्या नावावर करून घ्या. पुढच्या शुक्रवारी वाढदिवस आहे तिचा, वाढदिवसाची भेट देऊ. अहो साहेब, वहिनी साहेबांच्या वाढदिवसाला 6 महिन्याचा अवकाश आहे अजून. नाही हो, पुढच्या शुक्रवारी वाढदिवस आहे तिचा. अहो मी खोटं नाही सांगत साहेब. वाटलं तर तुम्ही वहिनी साहेबांचं फेसबुकचं अकाउंट उघडून बघा ना, त्यात लिहिलंय 26 जुलै म्हणून. रखमाने कधी फेसबुक अकाउंट उघडलं? रखमा? आणि ही कोण? बायको आहे माझी. अहो साहेब, आपल्या वहिनी साहेबांचं नाव सरिता आहे. सरिता पत्नी, रुक्मिणी बायको. म्हणजे रखमा हे कसं कळलं? रखमा म्हणजे काय दुर्घटना आहे का घडायला? रखमा माझी बायको आहे आणि विठू माझा मुलगा. काय, तुम्हाला एक मुलगा पण आहे का? माझ्यात काही प्रॉब्लेम आहे? मुलगा नाही होऊ शकत मला? नाही, पण सांगितलं तेवढं करायचं. धुव म्हणलं की लगेच धुवायचं. काय विचारित बसायचं नाही. चला कामाला लागा. बोला विश्वासराव, काय बोलायचंय मोकळेपणाने बोला. नाही, कसं आहे साहेब, तुमची बायको जरी असली तरी आधी ती माझी सख्खी बहीण आहे. बरं, काय नाव ठरवलं कंपनीचं? रखमा इन्फ्रास्ट्रक्चर. ताईचं नाव बदललं की काय तुम्ही? नाव नाही बदललं, बायकोच बदलली आहे. माझ्या बायकोचं नाव रखमाच आहे. हो, कुठली बायको ही? ताईशी लग्न झालं नाही माझ्या तुमचं? प्यायच्या आधीच चढली की काय तुम्हाला? हो, काय बोलता काय तुम्ही? तुम्हाला समजणार नाही विश्वासराव. म्हणजे माझ्या ताईचं आयुष्य बर्बाद होतंय आणि मला समजत नाही? तुमची ताई कृषी मंत्र्याची बायको आहे. अच्छा. आणि या हरीची बायको रखमा आहे. अहो, सोन्यासारखी बायको घरात आहे तुमच्या, आणि हे असं करायला लाज नाही वाटत तुम्हाला? विश्वास, तू शेतकऱ्याला नाही कृषी मंत्र्याला तुझी बहीण दिली आहेस. तुला माहित होतं कृषी मंत्र्याला बहीण दिली की आपल्याला पद मिळेल, आपल्याला पैसा मिळेल, म्हणून त्या लोभापोटी तू तुझ्या सख्या बहिणीचं लग्न एका कृषी मंत्र्याशी लावलं. ठीक आहे, मग आता तडीच देतो. माझ्या ताईचं आयुष्य बर्बाद करणारी जी बाई आहे ना, तिचा खूनच करतो, जीवच घेतो तिचा. विश्वास, माझ्या रखमाविषयी काही वाईट साईट ऐकून घेणार नाही मी. कोण? कुठली रखमा आहे? बाजार बसवी बाई आहे. आता फक्त कानफाटात मारली आहे. पुन्हा माझ्या रखमाबद्दल काही जरी बोललास तर जीव घेईन. साहेबांनी जोरात मारली का हो? नाही म्हणजे मंत्री साहेबांचं चुकलंच बघा जरा. तुम्हाला एक गोष्ट सांगू साहेब, मंत्री काय बदलत राहतील हो, पण तुम्ही आणि मी एक गोष्ट घ्या लक्षात, तुमच्या मनासारखंच होईल. तुम्ही सांगाल तेच होईल. मी तुमच्या पाठीशी आहे. मी येतो.
सिटी केबल सिडी पाठवतो. ब्रेकिंग न्यूज आहे. वा वा, हेही काम करता वाटतं तुम्ही. मला वाटलं होतं फक्त शेतकऱ्यांना फसवताय. दारूचे व्यसन तर आहेच, याच गोष्टीची कमी होती, तीही पूर्ण झाली. सरिता तोंड सांभाळून बोल. तुला वेळच्या वेळी मिळतंय ना सगळं. मग झालं तर थांबा. ही रखमा कोण? अच्छा, म्हणजे विश्वासरावने ताईचे कान भरले तर? मी काय विचारते त्याचं उत्तर द्या. रखमा माझी बायको आहे. ती बायको? मग मी कोण? तू पण बायकोच आहे, पण ती खरी बायको. अहो काय बोलताय तुम्ही? घरामध्ये बायको असताना बाहेर शेण खायला का गेला ते सांगा आधी. तसं नाहीये ग. रखमा म्हणजे हरीची बायको, म्हणजे माझी बायको. आणि तू म्हणजे कृषी मंत्र्याची बायको. म्हणजे तुम्ही मला फसवताय याचं तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आता तुला कसं सांगू मी? काही सांगू नका, मला माहिती आहे सगळं. फक्त तिच्या बरोबर राहायचं की माझ्या बरोबर हे ठरवा. मला दोघींबरोबरही राहायचंय. मीही 2 आयुष्य जगतोय ना. असं मग तुम्ही राहा तिच्या बरोबरच. मी जाते घर सोडून. सरिता सोडा मला. काय कृषी मंत्री साहेब, एका फटक्यात देवाचा दानव बनवला की नाही? तुझ्या असल्या फालतू गोष्टींना मी घाबरेल असं वाटलं का काय तुला? लक्षात ठेव विश्वास, 2 दिवसात सगळं मॅनेज करतो का नाही बघ. सगळ्यांना पटवून देईन मी किती स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे ते. सुंब जळाला तरी पीळ सुटला नाही. आता तेवढा वेळ नाही आहे तुमच्याकडे. तुमच्या घराबाहेर अख्खं जग आलंय प्रश्न विचारण्यासाठी. अहो अहो, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय. हे असं कसं झालं हो? माझ्यासाठी रडू नका. तुम्ही जो समजताय तो मी नाहीये. मी वेगळाच आहे. काय बोलताय तुम्ही? मॅडम, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय. हे बघा, तुम्ही ना जास्त बोलू नका. शांतपणे पडून राहा. डॉक्टरने तुम्हाला आराम करायला सांगितलंय. आणि काही झालं तरी मी सदैव तुमच्या सोबत आहे. घाबरू नका. मी आलेच. तुत्या, काय स्कोर झाला रे? टार्गेट पूर्ण करायला 15 बाकी आहे. कुणाची मॅच सुरू आहे? मॅच नाही, तुझी वेळ मॅच झाली की तुला कॅच करायला आलोय आम्ही. दिसायला तर बहुरुप्यासारखे दिसता. कोण आहेत तुम्ही?
मी यमदेव आणि हा यमदूत. असिस्टंट कम मॅनेजर कम ड्रायव्हर कम. अरे एवढं सगळं कमी आहे मग एवढं जास्त कशाला बोलतो? ए बस, तुझं पृथ्वी तलावरचं आयुष्य संपत आलंय. तुझे प्राण घ्यायला आलोत आम्ही. तुम्ही कुणाला न्यायला आला? तुला. मी कोण? तुला स्मृतिभ्रंश झालाय का रे? तू कृषी मंत्री आहेस ना, तुलाच उचलायला आलोय आम्ही. नाही, मी हरी डबेवाला. मंत्री मारणार आहे ना, पण मी हरी डबेवाला आहे. देवा विठ्ठला, कुठं आहेस तू? अरे तूच म्हणालास ना जा, मग आता पुन्हा पुन्हा कशाला हाका मारतोस? देवा माझी प्रगती पाहवत नव्हती तर सांगायचं ना. यांना कशाला सुपारी दिलीस माझी? तुझी नाही, कृषी मंत्र्याची. त्याच्या नशीब इतकंच जगणं लिहिलं होतं. ही चिटिंग आहे. आत्ता कुठं मी जगायला सुरुवात केली होती देवा, आणि तू लगेच संपवतोयस. हे म्हणजे जेवण सुरू करण्या अगोदरच हात धुवायला सांगतोयस. वर्धेच्या आयुष्यात मला मागचं काय आठवत नव्हतं, आणि या आयुष्यात माझ्या मृत्यूची मला कल्पना सुद्धा दिली नाहीस. त्याचं आयुष्य तू जगतोयस, त्याचं पाप पुण्य तुझ्या माथी. तू मंत्र्याचं आयुष्य जगलास, मरण सुद्धा त्याचंच मिळणार. 8 मिनिट राहिलेत. बघ, तुझं काउंटडाऊन सुरू झालंय. महत्वाचं काय असेल तर सांग. हे मंत्र्याचं आयुष्य नकोय मला. मग वर्धेचं? देवा, याला वर न्यावंच लागेल. मृत्यू अटळ आहे हरी. देवा, मी हरी आहे हे विसरलास का? तुला परत हरी व्हायचंय? नाही, नको देवा. हरीचं आयुष्य नको पुन्हा. 6 मिनिट. देवा, पहिले एक काम कर, मला अर्जंटली या मंत्र्याच्या आयुष्यातनं बाहेर काढ. नाहीतर ही दोघंही माझी विकेट घ्यायला टपलेलेच आहेत. तुझं प्राक्तन अजून संपलेलं नाहीये. बोल, तुला मरायचंय की पुन्हा हरी डबेवाला होऊन आयुष्य जगायचंय? देवा, हे तर ब्लॅकमेल झालं. खरं तर देवाचंच आयुष्य चांगलं आहे. अच्छा, म्हणजे तुला माझी जागा पाहिजे? नाही नाही, एवढी मोठी जबाबदारी माझ्याच्यानं नाही पेलवणार. त्यात माझ्यासारखे भक्त आले की शिव्याच खायचं काम आपल्याच्यानं नाही सहन होणार. ते याला उचलू का पटकन? जास्तच बोलायला लागलाय हा. हे बाबा, जरा थांब ना. अंगापेक्षा बोंगाच जास्त आहे रे तुझा. जरा विचार करू दे ना. हे म्हणजे डबेवाल्यासारखंच झालं. पटापट इकडचा डबा उचलायचा आणि तिकडे डिलिव्हर करायचा. तुला इतकं सोपं वाटलं का ते? अरे आमचं काम म्हणजे अवघड जागीचं दुखणं आहे रे बाबा. हो, सहन होत नाही आणि सांगता येत नाही. पण मलाही सहन होत नाहीये. तुम्ही मला यम करा. हे चालेल देवा, करा याला यम. तसा मीही वैतागलोय. 4 दिवस बायको बरोबर पाताळात भ्रमण करून येईन म्हणतोय. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेव, ही तुझी शेवटची संधी आहे. न्यायाला चित्रगुप्ताकडे. तथास्तु. चल वत्सा, चला. अरे बाप, आपले संरक्षण मंत्री म्हणले ते खरंच आहे. हे नरक पाकिस्तान सारखंच दिसायला लागले. यमदेवा, तुम्ही चुकीचा माणूस आणला. नाही चित्रगुप्ता, हा शिफारस घेऊन आलाय. काही दिवस तो माझं काम पाहणार आहे. विठ्ठलानं याला वरदान दिलंय. अच्छा, पण मग देव लोकांचं कार्य मर्त्य मानवावर सोपवायचं? हे तो ऑनलाईन शॉपिंग सारखं आहे. लिस्ट मिळाली की धडाधड कुरिअर टाकीत जायचं. भेट आणि प्रेत यात फरक असतो. जोखमीचं काम आहे ते. देवा, म्हणजे तुम्ही आम्हा मुंबईच्या डबेवाल्यांना ओळखत नाहीत नीट.
नुसत्या खाना खुनांवरनं बरोबर पत्त्यावर डबा पोहोचवतो आम्ही. आपण देवलोक नीट काम करत नाही असं याचं म्हणणं आहे. नाही तर काय, एखाद्याला ऐन तारुण्यात भर संसारात तुम्ही उचलून आणता. फुटपाथवर झोपलेल्या एखाद्या निरपराध माणसाला त्याच्या ध्यानीमनी नसताना चिरडून टाकता. देव दर्शनाहून येणाऱ्या भाविकांना तुम्ही VIP मार्गाने अपघातानं वर आणता. असं का करता तुम्ही? कारण त्यांचं पृथ्वी तलावरचं वास्तव्य हे तेवढंच असतं. वास्तव्य असेल हो, पण त्या मृत माणसांच्या कुटुंबियांना पुढे ज्या भीषण वास्तवाला सामोरं जावं लागतं त्याचं काय? यानंतर मी ठरविणार कोणाला कधी मारायचं ते. यमदेवा, मग समजून सांगा याला याचं कार्य. हो ना, हे बघ, ही यादी असते, ही सगळी नावं, हे बटन, हे असं दाबतात. या सगळ्या नावांपुढं त्यांचा काउंट डाऊन टाइम लिहिलेला असतो. म्हणजे असं की ज्या माणसाचा टाइम झालेला असेल तेव्हा त्याला वर घेऊन यायचा. समजलं देवा, सगळं किती सोपं काम आहे. समजलं? आणि पुन्हा माझ्याकडे पावर आली की बरोबर जमितो मी हे. पण फक्त हे असले कपडे नाही घालणार मी. का? या वस्त्रात काय अडचण वाटते तुला? नाही नाही, हे असले कपडे नको. तुम्हाला पृथ्वी तलावरचे कुत्रे माहित नाहीत. उंटावर बसलेल्या माणसाच्या ढुंगणाचा सुद्धा चावा घेऊ शकतात ते. आणि आमच्या पृथ्वी तलावरचा नियम, आमच्याकडचा नियम फार भयंकर आहे. एक वेळ कुत्र्यानं तुमचे लचके तोडले तरी चालतात, पण कुत्र्याला शिवी सुद्धा देता येत. अच्छा, तुम्हाला हवे ते वस्त्र घाला, पण कामात कसूर करू नका. नाही नाही, आजपासून यमदेवाचे सगळे अधिकार तुम्हाला. यमदेव, यादी द्या. कुणाला आणायचंय? प्रकाश झेंडे. 10 मिनिटात त्याचा टाइम अप होणार आहे. तू त्याला घेऊन यायचंय. 10 मिनिटात? काय टपरीवरनं चहा आणायचाय का? इतक्या पटकन कसं कोणाला घेऊन येता येईल? अरे, आता तू साधारण मानव राहिलेला नाहीयेस. तुला दैवी शक्ती प्राप्त झाली. नुसते डोळे बंद कर, लगेच जमिनीवर. आणि हो, हा यमदूत असेल तुझ्या मदतीसाठी. खाली काही गडबड झालीस तर हा तुला सांगेल काय करायचं. काळा टेन्या? तथास्तु. पिये, हा रॉंग नंबर लागलाय. आपण प्रकाश झेंडेला उचलायला आलोय. हा पाख्या आहे. अरे तेच त्याचं पेट नेम आहे. तोच प्रकाश झेंडे पाक्या. नाही साहेब, नाही नाही साहेब, साहेब मला सोडून द्या, साहेब, मी इन्स्पेक्टर परत असं करणार नाही साहेब. ए, साहेब तुमची शपथ साहेब. हा सरेंडर करायला तयार आहे. साहेब मी आता हा इन्स्पेक्टर चुकीचा वागतोय. नाही नाही, बरोबर करतोय तो. त्याला सांग ही लोकशाही आहे, हा काही जंगलराज नाहीये. ओरडू नका. तुम्ही किती ओरडले तरी त्याच्यापर्यंत आवाज पोहोचणार नाहीये. कळलं ना? आता त्याची घटिका भरत आलीये. चल बा, गोळी मारली लगेच आपण त्याला उचलायचं. आपल्यात सिनियर कोण आहे? तुम्ही. मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? आता मी पक्याला जीवन दान देणार आहे. नाही मिलो, गोळी चालली तुम्ही. नाही मिलो मी. तिकडे मारा. अरे वा विठ्ठला, वा तूच रे विठ्ठला. ही सृष्टीची कालचक्र उलटी फिरवलीत बरं का. अरे मी त्याला वाचवलं आणि तो नाव विठ्ठलाचं घेतोय. नेक्स्ट टार्गेट कोण आहे? रामप्रसाद. हे भगवान, हमारे मरने के टाइम पे हमारे बेटे को ले जा रहे हो भगवान. क्या गुनाह किया हमने भगवान, क्या गुनाह किया है? अरे हमारा एक ही सहारा है. अरे ये सहारा गया तो हम किसके सहारे जिएंगे भगवान? हम किसके सहारे जिएंगे? इसके बदले हमको उठा लो भगवान, हमको उठा लो. ओ यमदेवा, अरे काय चाललंय?
यमदेव कधी इमोशनल होत नसतो. दुत्या, माझे डोळे भरून आलेत आणि तुझ्या डोळ्यात टिपूस सुद्धा नाही. शेवटी तुम्ही मानवाच्याच वळणावर गेलात. तुम्ही राजीनामा देऊन टाका, तुमची लायकीच नाही इथं राहायची. म्हणजे माझं तरी प्रमोशन होईल नाही का? गप्पा बस. आपण याला उचलायचं नाही. अहो असं काय करताय? विधी लिखित असं नाही बदलता येणार आपल्याला. काय मगापासून विधी लिखित लावलंय रे? कोण आहे ही विधी आणि काय लिहिलंय तिने? कुठे आहे तिची चोपडी? ते वाक्य अशी ती लिहिलेली चोपडी अशी नसते, वरचे म्हणतात म्हणून आपण म्हणायचं, असं असतं ते आपलं. ते आपल्याला बस. आता जास्त बोललास तर तुझीच घटका भरवीन. या मुलाला वाचवायचं म्हणजे वाचवायचा. हो पण नारायण 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 नारायण. पिताश्री, अहो आपल्या राज्यात हे चाललंय तरी काय? सृष्टीचक्र उलटे फिरण्याआधी काहीतरी करा, अन्यथा तिन्ही लोकांचा समतोल ढासाळेल, बिघडेल. नारदा, तुला जे काही सांगायचं असेल ते स्पष्ट सांग, उगाच अल्लाळ लावू नकोस. नारायण नारायण. प्रभू, हरी नावाचा सामान्य व्यक्ती ज्याला असामान्य वरदान मिळालंय आणि त्यामुळे मानव असून सुद्धा यमराज झाला. यमराज. पण त्याला हे वरदान दिलं कोणी? प्रभू, स्वतः विठ्ठल भगवंतांनी. भगवंतांनी मग विचार करूनच काही केलं असेल, त्यात चूक नसेल. नारायण नारायण. पण प्रभू, तो हरी चुकीचे करतोय ना. अहो, ज्यांचे मरण विधिलिखित आहे त्यांना प्राणदान करतोय आणि ज्यांच्या आयुष्याची दोरी बळकट आहे त्यांचं प्राण हरण करतोय. ते पहा. हप्ता निकाल. चल. आज धंदा नाही झालो. अरे धंदा नाही तर मला काय सांगतो? पैसे दे. कुणाला उचलायचं यात? जो मार खातोय ना त्याला. दुत्या, तुला स्वतःचं डोकं नाहीये का? नुसता सांग कामे आहेस का? आईची शपथ घेऊन सांग, यातल्या कोणाला उचलावं असं वाटतंय तुला? हे बघा, मला काय वाटतंय ते महत्वाचं नाहीये, यादीप्रमाणे त्याला उचलायचंय बस. यादी घाल खड्ड्यात, त्या जाड्याला उचल. आपल्याला जरा जड जाईल पण वस्तीतल्या लोकांना हलकं वाटेल. काय झालं बाई? काय होतंय काय? कामगिरी फत्ते झाली चित्रगुप्त साहेब. तुम्ही दिलेल्या लिस्ट मध्ये घोळ होता, पण आम्ही तुमची चूक सुधारली आणि योग्य काम करून आलो. बोनस द्या त्याबद्दल. अरे काय घोळ घातलायस तू? बघा ना, होत्याचं नव्हतं केलंस, गडबड करून ठेवली सगळी. अरे आकडेवारीत पण घोळ केलास. कसलाही घोळ नाही, आणि आकडेवारीचाच घोळ असेल ना तर तो त्या जाड्यामुळे भरून निघेल. चांगलं 3 आकडी वजन आहे त्याचं. त्याला आणता आणता रेड्याला सुद्धा आकडी आली. तू स्वतःला फार शहाणा समजतोस का रे? देवांपेक्षाही जास्त कळतं तुला. हो मग, पहिला तो पक्या, तो गुन्हेगार होता. पण तो गुन्हेगार जरी असला तरी तो पोलिसांना शरण येत होता, आणि शरण येत असलेल्याला मरण देणं हे आपल्या तत्वात बसत नाही. तो गुन्हेगार जरी असला तरी त्याला सुधारण्याची एक संधी द्यायलाच हवी चित्रगुप्त साहेब. मग दिलायस ना आता चान्स. बघ कसा सुधारलाय तो. हे काय? हा बॉम्ब बनवतोय? बापरे. पक्यानं हा बॉम्ब जर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी ठेवला तर कित्येक जीवांचा निष्कारण बळी जाईल माहितीये, आणि त्या सगळ्यांना तुलाच आणायला लागेल. एकाला वाचवण्यासाठी 100 जणांचा बळी, ही कुठली न्यायाची पद्धत? स्वतःच्या मुलाचा मृत्यू देखील बघून त्याला दुःख झालं नसतं. त्यापेक्षा जास्त मरण यातना तो जिवंतपणी त्याच्या आई वडिलांना देतोय. हा कुठला न्याय? आता तू त्याला जीवनदान दिलंस, बघ त्याने काय केलं. कहीं भी जाइए, कलकत्ता है, बनारस है, इलाहाबाद है, कहीं भी जाइए. अरे बापरे. अरे देवा. आणि बघितलंस, हा तुझ्या कलियुगातला श्रावण बाळ, आणि तो तिसरा. त्याला बरोबर आणलंय का रे? तू ज्या गुंडाचं प्राणहरण केलंस त्याला आम्ही पृथ्वी तलावर काय शिक्षा देणार होतो ते तूच बघ. अहो दादा, काहीतरी द्या. अहो लय भूक लागली आहे. अहो ताई, तुम्ही तरी द्या. अहो काहीतरी. ताई दे की का काहीतरी. तरुणपणात गेलेली दादागिरी वय वाढतं तशी संपुष्टात येते, आणि नंतर मग आयुष्यच खडतर होतं. याचं उदाहरण समाजात राहावं म्हणून तो
तो गुंड जिवंत होता. आम्ही पण कामाची पद्धत बदलली आता. पूर्वी पृथ्वी तलावरच्या पापांना नरकात शिक्षा मिळायची, पण आता तीच शिक्षा आम्ही पृथ्वी तलावर देतो. हप्ते वसुली आणि गरिबांवर केलेले अन्याय याची शिक्षा त्याला तिथेच भोगायची होती. चित्रगुप्त महाराज, मला माझी चूक कळाली, पण आता माझी चूक मी सुधारणार आहे. त्या नवीन लिस्ट आता नाही का? नारदाने ब्रह्मदेवांकडे तुमची तक्रार केली आहे. तिथे काय निर्णय होईल तो मला सांगता येत नाही. बोलवा त्यांना पण. वंदन देवा. चित्रगुप्त, ही काय उलथापालत लावली आहे? एक मनुष्य आहे देवा, त्याने ही सगळी उलथापालत केली आहे. पूर्ण संसार चक्रच विस्कळीत केलंय. पण हे जर असंच सुरू राहिलं तर संपूर्ण सृष्टीच नष्ट होईल. यमदेवा, मृत्यू नाही झाले तर जीवन चक्रच विस्कळीत होईल. पण प्रभो, मी तर सुट्टीवर आहे. तुम्हाला कोणी सुट्टी दिली? विठ्ठलानं. त्यानं एका मानवाला यमधर्माचं वरदान दिलंय. तो हे सगळं कारस्थान करतोय. नारायण नारायण. विठुराया, हे आपण भक्ताच्या प्रेमापोटी काय करून बसलात? त्या मानवाला देवाच्या कारभारावर विश्वास नव्हता, त्यामुळे मग मी ती जबाबदारी त्याच्यावरच सोपवली. ठीक आहे, बोलवा त्या मानवाला. नारायण नारायण. ब्रह्मदेव देवा, मला खरं तर तुम्हालाच भेटायचं होतं, पण मला दुसरा काही मार्गच नव्हता. आमच्या पृथ्वी तलावर कसं असतं, एखाद्या ऑफिसरला भेटायचं असलं की प्यून पासून सुरुवात करावी लागते. बघा, तुम्हाला पिऊन म्हणतोय हा. मी तुला पिऊन वाटलो? नाही नाही, मला वाटलं इथली मॅनेजमेंट तरी चांगली असेल, पण आता माझ्या लक्षात आलं घोळ वर पासूनच आहे. देवा, तुम्ही सृष्टीची निर्मिती केली, मानव रूपी मोबाईल तयार केला आणि त्यांना बुद्धिरूपी मेमरी कार्डही बहाल केलं, पण इथेच सगळा घोळ झाला. यातली बरीचशी मेमरी कार्ड करप्ट झाली. काही मध्ये जात धर्म पंथ रूपी व्हायरस घुसला. सृष्टीचा समतोल साधण्यासाठी तुम्ही काय केलं? नर आणि माद्यांची समान निर्मिती केली. पण काही माणसांनी काय केलं? मादीच्या पोटातली मादी संपवण्याचाच घाट सुरू केला. हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं पाहावं तुला देवा? एक मानव म्हणून तुझ्या बोलण्यात जरी तथ्य असलं तरी देव आणि मानव यामध्ये तू गल्लत करतोयस. सर्वांचा प्रारब्ध ठरलेला असतो. तू देव असलास तरी त्यात ढवळाढवळ करू शकणार नाहीस. नारायण नारायण. विठुराया, या मानवाचं वरदान तू परत घे, म्हणजे त्याचा योग्य न्याय करता येईल. ते असं करूच शकत नाहीत नारद देवा, कारण आमच्या गावात यांच्या नावाचं एक क्लॉथ स्टोअर आहे, माऊली क्लॉथ स्टोअर. त्याच्यामध्ये एक पाटी लिहिलेली, एक बार बिका हुआ माल वापिस नहीं लिया जाएगा. तसंच यांनी माझ्यासाठी दिलेलं वरदान ते वापस कसं घेऊ शकतील? विठुराया, हा मानव तुमच्या भक्त प्रेमाचा गैरफायदा घेत आहे. हरी, तुझी प्रत्येक चूक मी पाठीशी घालत आलोय, आजही तेच करणार. पण मी जे पाहतोय ते जेव्हा तुला दिसेल त्यावेळेच्या परिणामांना तयार राहा. देवा, परिणामांची पर्वा मला नाही, पण मला ह्याच पदावर काही काळ राहू द्या. ठीक आहे, यापुढेही तू यमाच्या पदावर कायम राहशील. आभारी आहे देवा. सर्वप्रथम त्या गुंडाला अग्नी देण्या अगोदर त्याचे प्राण त्याला परत करा आणि मग दुसरी लिस्ट फॉलो करा. ठीक आहे, चल दूत्या. आता कसं करावं लागलं ना त्या झाडाला जिवंत? मी सांगत होतो, पण माझं ऐकतं कोण? दुत्या, तुला अक्कल आहे का? दुत्या, तुला मेंदू आहे का? दुत्या, तुला काय कळतं? असं बोलायचंस तू. ए दुत्या, अरे स्वतः तरी स्वतःविषयी बोलताना दूत असं म्हण. अरे कसं म्हणू? तुझ्यामुळे लागली सवय, वाट लावली माझ्या करिअरची सगळी. हा करिअर जसा काही स्वर्गातला सीएच होतास. माणसं उचल्या, फासे टाक्या, आत्मे होंग्या. बस बर का, लय झाला आता. मी वरती कंप्लेंट करीन तुझी. कंप्लेंट म्हणे कोणाची कोणाकडे करशील? माझीच माझ्याकडे करशील ना? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण फक्त चालत राहायचं दुत्या. वाट आपली लागलेलीच असते.
म्हणजे म्हणजे माझ्या बरोबर असताना हे असं प्रश्न चिन्हासारखं थोबाड करत जाऊ नकोस. आपण जरी माणसं उचलायचं काम करत असलो तरी हसत मुखानं करायचं. कसं 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 दुत्या कुठला? चल नवीन लिस्ट काढ काढ. माझा विठू, माझी रखमा, हसतोयस काय? मी खरा हरी आहे. आता तुम्ही फक्त यमराज, त्याची फक्त 5 मिनिटं उरली आहेत, त्याला उचलायचं. चला. काय बोलतोयस? जगातला कुठला बाप आपल्या पोराला मरण देईल? एवढे डॉक्टर केले पण काहीच उपाय नाही राव. शरीर साथ देईना औषधाला. पण डॉक्टर काय म्हणतात? ते काय बी सांगायला तयार नाही. म्हणतात आम्ही प्रयत्न करतोय, काही सांगता येत नाही. नेमका अशा वक्ताला हरी कुठे गेला ते कळ ना. आपण असं करू, आपण त्याला शोधू. चल ग. माणसं उचलायचं काम खूप इंटरेस्टिंग आहे असं म्हणाला होतात ना तुम्ही यमराज? यमराज, तुम्ही असं मानवासारखा विचार करू नका. तुम्ही आता देव आहात, देव. आणि देवाला असं आपलं परक माझं तुझं असं काही नसतं. देवा त्याला सगळे समान. हसत मुखानं मी उचलीन प्रत्येकाला असं बोललं होतात ना. उचला त्याला हसत मुखानं, उचला. कुठे निघालात? माझ्या पोराला औषधाची गरज आहे. चांगला डॉक्टर पाहिजे इलाजासाठी. इतके दिवस तो विठ्ठल हरी बनून त्याच्या बरोबर होता. आता कुठे गेला काय माहित. ए विठ्ठला, का छळतोयस मला? माझ्याच पोराचा प्राण घ्यायला मलाच पाठवलास. सगळ्या जगाचा बाप आहेस ना तू. एका बापाचं हृदय कळत नाही तुला? काही झालं तरी मी माझ्या विठूला इथून नेणार नाही. मी तुझी सगळी यादी जाळून टाकीन. विठ्ठला, 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 काय ठरवलंस? यमराज होऊन तुझ्या मुलाचे प्राणहरण करणार की हरी बनून त्याचा अंतिम संस्कार? कसं शक्य आहे? बाप आहे मी त्याचा. चुकतोयस तू. तू बाप नाही, यमराज आहेस. तुला मजा वाटते ना काही चीत पकडायला मला? पण तूच म्हणाला होतास विठूची आणि रुक्मिणीची जबाबदारी माझी. आता मी जाणीवपूर्वक काहीच करत नाही. तुला वास्तवाची जाणीव उशीर होते ही खरी मेख आहे. सुखांमागे धावता धावता तू आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांना मुकलास हे तुझ्या लक्षात येत नाहीये. लक्षात येतंय माझ्या सगळं. तुला माझं सुख बघवत नाहीये. पण मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? आज एवढे पैसा, संपत्ती, सर्व काही आहे, पण तू तुझ्या मुलाला वाचवण्यात असमर्थ आहेस. हे सत्य तू स्वीकारत नाहीयेस. नाही स्वीकारायचं मला. माझ्या मुलाचे प्राण मी वाचू शकतो, पण या अवस्थेत नाही. मी हरी असतो तर त्याच्यासाठी काहीतरी केलं असतं. ठीक आहे, हेही करून बघ. जा तुझ्या पूर्व आयुष्यात हवी तेवढी संपत्ती, पैसा सर्व घे आणि वाचव तुझ्या मुलाचे प्राण. एक गोष्ट लक्षात ठेव, वाळवंटात मृगजळ शोधतोयस तू, पण तो असतो फक्त आभास.
डॉक्टर साहेब, माझ्या विठूला वाचवा. मी तुम्हाला खूप पैसे देईन. तुमच्या जन्माची दादात मिटवतो, पण माझ्या विठूला बरं करा. तुमची संपत्ती त्याला वाचवू शकत नाही. आता सगळं त्याच्या हातात आहे. आता फक्त प्रार्थना करा. विठ्ठला, विठ्ठला. बोला अरे भाऊ. इतके पैसे देऊ नाही तो डॉक्टर आता म्हणतोय देवावर भरोसा ठेवा. याला काय अर्थ आहे? यातच खरा अर्थ आहे. पैशामुळे माणूस जगात वरपर्यंत पोहोचतो खरा, पण या जगात जाताना तो काही वर घेऊन जात नाही. फक्त त्याच्या कर्माची फळं त्याच्यासोबत जातात, आणि कर्मामुळे जमा झालेलं पुण्यच त्याला त्याच्या संकटात मदत करतं. ते मला काही माहिती नाही. मला माझा मुलगा परत दे. मी आयुष्यात फक्त तुझ्याकडे सुख मागितलं, पण तू माझ्या वाटेत अडचणीचे डोंगरच उभे केलेस. मी प्रत्येक वेळी तुला सावध करण्यासाठी कायम भेटत होतो. आठवलं का? पण सत्ता आणि संपत्ती यामुळे तू अहंकारी झालास. देवापेक्षाही स्वतःला मोठा समजायला लागलास. देवापेक्षा तुला तुझ्या मॅनिप्युलेशनवर जास्त विश्वास होता. मग आता कर ना तुझं मॅनिप्युलेशन. वाचव तुझ्या विठूला. मला माफ कर देवा. इतके दिवस मला कळत होत, पण वळत नव्हतं. आता माझ्या लक्षात आलं, डबेवाला म्हणूनच सुखी आहे मी देवा. दुसऱ्याचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त चांगलं आहे असं कायम वाटायचं मला. ते लोक जास्त सुखी आहेत असं वाटायचं. पण आता यापुढे कोणाच्याही आयुष्याकडे बघून माझं सुख दुःख नाही ठरवणार देवा मी. देवा, पण माझ्या लेकराला वाचव, नाहीतर उद्ध्वस्त होऊन जाईन मी. नेहमी तू मॅनिप्युलेट केलंस, यावेळी मी मॅनिप्युलेट केलं. तुला खोटी लिस्ट दिली होती. तुझा मुलगा दीर्घायुष्य, त्याला काहीच होणार नाही. म्हणजे माझा विठू वाचल? वाचल? अरे वाचला तो बघ. विठ्ठला. फादर, 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 चला लवकर, सगळे वाट बघतात. काय झालं फादर? काही नाही, डोळ्यात कचरा गेला होता, साफ झाला तो. अहो, वाट बघतायत सगळे. अहो, काय झालं? हा? काय हरिभाऊ, कुठे राहतो तुम्ही? अरे किती शोधायचं तुला? चला चला नंतर बोला, तिकडे कार्यक्रम चालू झाला. कुठे होतास तू? किती उशीर? बसा बसा. तर चाळकऱ्यांनी आणि आपल्या समस्त डबेवाल्यांनी हरिभाऊचा भव्य सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. तुम्हा सगळ्यांनी माहित आहे, हरिभाऊमुळे आपलं आयुष्य बदललं. तुम्हाला माहित आहे, हरिभाऊने एक पतसंस्था निर्माण केली, त्याची स्थापना केली आणि त्यात आपल्या समध्यांची खाती उघडली. आपण समध्यांनी त्यात पैसे टाकले आणि जे पैसे बचत केले होते ते दुसऱ्या दुसऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले आणि आपल्याला भरपूर फायदा मिळवून दिला. मंडळी, तुम्हाला माहिती आहे, आपली लग्न कार्य, आपल्या अडचणी यांना कर्ज मिळवून दिलं. आणि मला सांगायला आनंद होतो, प्रिन्स चार्ल्स ज्यावेळी भारताच्या दौऱ्यावर आले तेव्हा हरिभाऊनी आपल्या डबेवाल्यांची कार्यपद्धती त्यांना समजावून सांगितली. म्हणून आपण आहे ना वर्ल्ड मध्ये फेमस झालो.
हरिभाऊ आपल्याला विठ्ठलाच्या रूपानं भेटले. तेव्हा मुंबई डबेवाल्यांचे अध्यक्ष श्री मेदगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी हरिभाऊचा सत्कार करावा. या. टाळ्या. सर 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 डबेवाल्यांना समाजात तुम्ही मानाचं स्थान मिळवून दिलं, हे कसं काय शक्य केलं सर? मी काहीच नाही केलं, ही सगळी विठ्ठलाची कृपा आहे. पांडुरंग